गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण फार्मेकोकायनेटिक्स मध्ये जो इनिशियल पार्ट पाहिलेला आहे, ऍब्सॉर्प्शन मध्ये बायो अवेलेबिलिटी, डिटेल मध्ये आपण डिस्कस केलेला आहे. 2 लेक्चर आपण घेतलेले आहेत आणि लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने तो पार्ट महत्वाचा आहे. तर फार्मेकोकायनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. तर ऑलरेडी ऍब्सॉर्प्शन पार्ट कव्हर झालेला आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन. ओके, माझा आवाज क्लिअर आहे ना? तो आवाज क्लिअर? हो सर. ओके, ठीक आहे. हो सर. हो सर येतोय. ठीक आहे. तर डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत. तर डिस्ट्रीब्युशन मध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे? तर यामध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक महत्वाचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आणि व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनचं क्लिनिकल सिग्निफिकेशन काय आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनचं क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर रिडिस्ट्रीब्युशन फेनामेना काय आहे, हे 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. कोणते ड्रग रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना दाखवता आणि त्याचा क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे. त्याचप्रमाणे आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जो महत्वाचा टॉपिक आहे तो आहे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय, त्याचं क्लिनिकल सिग्निफिकन्स काय, हे आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये पाहणार आहोत. आणि अजून काही टॉपिक्स आहेत ज्यात ब्लड ब्रेन बॅरियर ड्रग कसं क्रॉस करतं, ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय, आणि प्लॅसेंटल बॅरियर ड्रग कसे क्रॉस करता, ते आपण पाहणार आहोत. तर ओव्हरऑल शॉर्ट नोटच्या दृष्टीने हा टॉपिक महत्वाचा आहे डिस्ट्रीब्युशन. लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने याच्यावर चान्सेस नाहीये. जसं बायोबिलिटी लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसं डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. शेवटी कन्सेप्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तर सगळे पॉइंट्स आपण पाहणारच आहोत. तर फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय ते आपण पहिले पाहणार आहोत. तर स्टार्ट विथ डेफिनेशन डिस्ट्रीब्युशनचे आपण पाहणार आहोत. ओके, तर ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर ते ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर होतं आणि ब्लड स्ट्रीम मध्ये आल्यानंतर ते वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर distribution in pharmacology is a branch of pharmacokinetics. Distribution is a branch of pharmacokinetics which describe reversible transfer of drug from one location to another within the body. Distribution म्हणजे काय की ड्रगचं एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन मध्ये जे ट्रान्सफर होतं त्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो. ओके, सो डिस्ट्रीब्युशन describes reversible transfer of drug from one location to another within the body. Okay, reversible transfer of drug from one location to another within the body. जेव्हा ब्लड मध्ये ड्रग येतं त्यासाठी ब्लड मध्ये किंवा प्लाझ्मा मध्ये जेव्हा ड्रग येतं त्यासाठी ऍब्सॉर्प्शन प्रोसेस महत्वाची आहे. आपण पाहिलं, ड्रग आपण वेगवेगळ्या रूटने दिल्यानंतर ऍब्सॉर्प्शन प्रोसेसने ते सर्क्युलेशन मध्ये येतं. एक स्टेप IV रूट, त्यात डायरेक्ट ऍडमिनिस्ट्रेशन असतं. सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर ड्रग हे वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. तर रिव्हर्सिबल ट्रान्सफर ऑफ ड्रग फ्रॉम वन लोकेशन टू अनादर विथ इन द बॉडी इज नोन ॲज डिस्ट्रीब्युशन. ओके, आता हे डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. वन्स ड्रग एंटर्स इनटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन बाय ऍब्सॉर्प्शन और डायरेक्ट ऍडमिनिस्ट्रेशन इट गेट्स डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी. जस्ट मी तुम्हाला सांगितलंय. ओके, आता यामध्ये डिस्ट्रीब्युशन प्रोसेस साठी पण ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावा लागतं. ओके, त्यामुळे जे बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी प्रोसेस वापरल्या जातात त्यापैकी एखादी प्रोसेस ड्रग वापरणार आणि डिस्ट्रीब्यूट होणार वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट मध्ये किंवा वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये. तर ही मुवमेंट कुठपर्यंत असते ते आपण पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस ज्यावेळेस ड्रग सर्क्युलेशन मध्ये येतं
ओके. तर सपोज ही ब्लड वेसल आहे. ब्लड वेसल मध्ये काही ड्रग हे फ्री फॉर्म मध्ये असतो. ओके. आणि काही ड्रग हे प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड असतो. सपोज हा प्लाझ्मा प्रोटीन आहे, त्याला काही ड्रग बाउंड असतो. तर बाउंड फॉर्म आणि अनबाउंड फॉर्म अशा दोन फॉर्म मध्ये ड्रग प्लाझ्मा मध्ये असतो किंवा ब्लड मध्ये असतो. आता हे प्लाझ्मा प्रोटीन कोणते, कोणते ड्रग कोणत्या प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होतात, हे आपण नंतर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग टॉपिक मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. फक्त आता तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की सर्क्युलेशन मध्ये ड्रग आल्यानंतर काही ड्रग हा प्रोटीनला बाइंड होतो. जे प्रोटीन प्लाझ्मा मध्ये असतात त्यामुळे त्यांना प्लाझ्मा प्रोटीन असं म्हणतो आपण. तर काही ड्रग, काही पार्ट ड्रगचा म्हणजे जे ड्रग सर्क्युलेशन मध्ये आलाय तर काही अमाऊंट ही प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होते आणि काही अमाऊंट फ्री असते. आणि जी फ्री अमाऊंट असते त्याला अनबाउंड ड्रग म्हणतात. म्हणजे बाउंड फॉर्म आणि अनबाउंड फॉर्म. तर अनबाउंड फॉर्म इज अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाउंड फॉर्म जो असतो तो डिस्ट्रीब्युशन साठी अवेलेबल नसतो. जो फ्री ड्रग असतो तो डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. आणि कुठपर्यंत ही प्रोसेस चालते, द मुवमेंट म्हणजे एका ब्लड मधून शरीराच्या वेगवेगळ्या भागात ड्रग डिस्ट्रीब्यूट होतं तर कुठपर्यंत होतं. ओके. तर कोणत्या स्टेज पर्यंत होतं, तर दिस मुवमेंट प्रोसीड्स अंटिल इक्विलिब्रियम इज इस्टॅब्लिश बिटवीन अनबाउंड ड्रग इन द प्लाझ्मा अँड द टिश्यू फ्लुइड. म्हणजे अनबाउंड ड्रग जे प्लाझ्मा मधलं आहे ते डिस्ट्रीब्यूट होत राहील जोपर्यंत इक्विलिब्रियम डेव्हलप होणार नाही प्लाझ्मा आणि टिश्यू फ्लुइड मधलं. आणि जेव्हा इक्विलिब्रियम डेव्हलप झाला, बरोबर आहे, त्यानंतर त्यानंतर हे डिस्ट्रीब्युशन प्रोसेस स्टॉप होते. त्यानंतर काय होतं की हळूहळू दोन्ही ठिकाणचं कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं कमी होतं. म्हणजे ब्लड मधलं पण कमी होतं, टिश्यू मधलं कमी होतं. इट इज ड्यू टू मेटाबॉलिझम अँड एक्सक्रेशन. म्हणजे इन शॉर्ट, इट इज ड्यू टू इलिमिनेशन ऑफ द ड्रग फ्रॉम द बॉडी. जेव्हा ड्रग बॉडीमधून इलिमिनेट होतं त्यामुळं प्लाझ्माचं पण कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि टिश्यू मधलं पण कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ड्रग सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर टिश्यू मध्ये ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण डिस्ट्रीब्युशन होतो. आणि आपण अजून एक कन्सेप्ट पाहिलेला आहे, प्लाझ्मा मध्ये ड्रग हे दोन फॉर्म मध्ये असतं, अनबाउंड फॉर्म आणि बाउंड फॉर्म. बाउंड फॉर्म म्हणजे असा फॉर्म ड्रगचा की जो प्लाझ्मा प्रोटीनचा बाउंड आहे. ओके. आणि अनबाउंड फॉर्म हा फ्री असतो आणि तो डिस्ट्रीब्युशन साठी अवेलेबल असतो. तोच फॉर्म डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. ओके. तर समजलं इथपर्यंत पार्ट. यस सर. ओके. तर आता डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होतं, ड्रग कुठं कुठं जाऊ शकतं, खूप साऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. हे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणी विचारणार नाही. ओके. जेव्हा ब्लड मध्ये ड्रग येतं तिथून ते डिस्ट्रीब्यूट होतं, तर ड्रग हे वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये जाऊ शकतो. म्हणजे आता एंट्री झाली तर काही ड्रग फक्त व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये राहू शकतात, काही ड्रग बाहेर इंटरस्टिशियल मध्ये जाऊ शकतात, टिश्यू मध्ये जाऊ शकतात. ओके. ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून ब्रेन मध्ये जाऊ शकतात, प्लॅसेंटा क्रॉस करून फिटल सर्क्युलेशन मध्ये जाऊ शकतात, बोन्स मध्ये डिपॉझिट होऊ शकतात, ऍडिपोस टिश्यू फॅट मध्ये डिपॉझिट होऊ शकतात. ओके. तर लिव्हर मध्ये जाऊन मेटाबॉलिझम होऊ शकतं. तर ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी हे ड्रग एंटर डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. म्हणजे ड्रग डिस्ट्रीब्युशन साठी असं आपण म्हणू शकतो की डिस्ट्रीब्युशन प्रोसेस मध्ये ड्रग हे वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. आणि डिपेंडिंग ऑन सम फॅक्टर्स हे डिस्ट्रीब्युशन डिसाईड होतं की कुठं ड्रग जाणार आहे. तर त्या गोष्टी आपण नंतर पाहणारच आहोत. ओके. तर कोणते फॅक्टर्स डिस्ट्रीब्युशनला अफेक्ट करतात. तर मी तुम्हाला सांगितलं की डिस्ट्रीब्युशन ही जी प्रोसेस आहे यासाठी पण ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. त्यामुळं ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन कोणत्या प्रोसेसने क्रॉस करणार आहे त्याच्यावर त्याचं त्या फॅक्टरवर ते डिस्ट्रीब्युशन डिपेंड्स असतं. समजा आता पॅसिव्ह डिफ्युजनने ड्रग डिस्ट्रीब्यूट होणार आहे तर कोणत्या फॅक्टरवर डिस्ट्रीब्युशन डिपेंड्स असणार आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, बरोबर आहे, लिपिड सोल्युबिलिटी, मेम्ब्रेन थिकनेस. मेम्ब्रेन, आयनायझेशन स्टेटस. आयोनायझेशन स्टॅटस, लिपिड सॉल्युबिलिटी. लिपिड सोल्युबिलिटी. तर हे फॅक्टर आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. मॉलिक्युलर साइज. मॉलिक्युलर साईज. त्यानंतर एक्सटेंड ऑफ प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. ओके. टू द एक्सटेंड ऑफ
बाइंडिंग ऑफ द ड्रग टू प्लाझ्मा प्रोटीन अँड टिश्यू प्रोटीन. म्हणजे प्लाझ्मा प्रोटीनला ड्रग जास्त बाउंड असेल, एखाद्या ड्रगची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर 98% असेल, तर फ्री फॉर्म हा 2% असणार आहे आणि 2% डिस्ट्रीब्यूट होणार, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन हे कमीच असणार आहे. एखाद्या ड्रगचं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग फक्त 5% आहे, म्हणजे 95% ड्रग हा फ्री आहे, त्यामुळे तो इझिली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग किती, त्यानंतर टिश्यू मध्ये गेल्यानंतर तो टिश्यू प्रोटीनला जर बाइंड झाला तर तिथं तो अक्युमुलेट होऊ शकतो. जसं आता आपण पाहिलं टेट्रासायक्लिन कुठे अक्युमुलेट होतात, टीथ मध्ये अक्युमुलेट होतात, बोन मध्ये अक्युमुलेट होतात. मध्ये. ओके, कारण त्यांना कॅल्शियम बरोबर ते चिलेटिंग प्रॉपर्टी आहे. कॅल्शियम जिथं आहे तिथं ते जाऊन कॉम्प्लेक्स तयार करणार. अशामुळं ते ड्रग तिथं अक्युमुलेट होणार काही ड्रग टेट्रासायक्लिन सारखं. तर ते आहे डिफरन्सेस इन द रिजनल ब्लड फ्लो. तर रिजनल ब्लड फ्लो म्हणजे एखाद्या ऑर्गनला ब्लड फ्लो कसा आहे त्यावर डिस्ट्रीब्युशन डिपेंड असतं. एखाद्या ज्या ऑर्गनला ब्लड फ्लो चांगला असतो तिकडं पहिले ड्रग डिस्ट्रीब्यूट होतात, ज्या ऑर्गनला ब्लड फ्लो थोडा कमी असतो तिकडं नंतर डिस्ट्रीब्यूट होतात. तर याच्यावरही डिस्ट्रीब्युशन डिपेंड्स असतो. प्रेझेन्स ऑफ टिश्यू स्पेसिफिक ट्रान्सपोर्टर, मी तुम्हाला सांगितलं की काही ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने ट्रान्सफर होतात, काही ड्रग फिल्ट्रेशनने होतात, काही ड्रग कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमने येतात, त्यांना कॅरियर किंवा ट्रान्सपोर्टरची गरज असते. मग त्या कोणत्या टिश्यूवर तो स्पेसिफिक ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असेल तिकडं ड्रग, त्या ड्रगला तो ट्रान्सपोर्टर लागत असेल डिस्ट्रीब्युशनसाठी, तर ड्रग तिकडे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आपण लिओडोपा पाहिलं, ब्रेन मध्ये अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टरने एंटर होतो, बरोबर आहे. तर तो वॉटर सोल्युबल ड्रग आहे, पण ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो, कसं करतो, तो अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. ओके. त्यानंतर फॅट लीन बॉडी रेशो म्हणजे डिपेंडिंग ऑन द तुमचे फॅटी फॅट्स किती आहे बॉडीमध्ये त्याच्यावरही डिस्ट्रीब्युशन डिपेंड असतं. म्हणजे जर ॲव्हरेज जो पर्सन आहे 70 kg चा, तर त्याचा जो त्याला जे ड्रग लागतं ते आणि ओबेज पेशंटला लागतं, तर त्यात फरक राहू शकतो. कारण ओबेज पेशंटमध्ये ड्रग हे ॲडिपोज टिश्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळं डिझायर्ड साईडला त्याचं लेवल कमी होऊ शकते. जर आपण सेम डोस जो ॲव्हरेज ॲडल्ट पर्सन साठी जो आहे तो यूज केला ओबेस पेशंट साठी, तर फॅटलिन बॉडी रेशोवरही डिस्ट्रीब्युशन डिपेंड असतं आणि हे एज, सेक्स, ओबेसिटीवर डिपेंड असतं. त्यानंतर काही डिसिजेस आहे जसं कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, युरेमिया, सिरोसिस, हे पण डिस्ट्रीब्युशन ऍफेक्ट करू शकतात. तर हे सगळे फॅक्टर डिस्ट्रीब्युशन ऍफेक्ट करतात. ओके. तर आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेन डिटेलमध्ये डिस्कस केल्यामुळं तुम्हाला हे पहिले 3 फॅक्टर तर इझी आहे, पॅसिव्ह डिफ्युजनशी रिलेटेड आहे. त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग वर डिस्ट्रीब्युशन डिपेंड असतं, हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त असेल तर ड्रग कमी डिस्ट्रीब्यूट होणार, बरोबर आहे, तो प्लाझ्मा मध्येच राहणार, बरोबर. त्यानंतर रिजनल ब्लड फ्लोवर डिस्ट्रीब्युशन डिपेंड आहे, जिथं ब्लड फ्लो चांगला तिथं डिस्ट्रीब्युशन जातात. टिश्यू स्पेसिफिक ट्रान्सपोर्टरवर ही डिस्ट्रीब्युशन डिपेंड आहे. काही डिसीज पण डिस्ट्रीब्युशन ऍफेक्ट करतात आणि लीन फॅट लीन बॉडी रेशोवरही डिस्ट्रीब्युशन डिपेंड आहे. तर हे सगळे फॅक्टर्स डिस्ट्रीब्युशन ऍफेक्ट करू शकतात. तर आणि हो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की ड्रगला डिस्ट्रीब्युशन साठी बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं गरजेचं असतं. ओके. तर हे झालं फॅक्टर अफेक्टिंग डिस्ट्रीब्युशन. कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही तुम्हाला, ओके, पण माहित पाहिजे. ओके. तर हे फॅक्टर सगळे आहेत. ओके. लिपिड सोल्युबिलिटी, आयोनायझेशन स्टॅटस, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, differences is renal blood flow, extent of binding to plasma and tissue protein, presence of tissue specific transporter, fat lean body ratio, and diseases like युरेमिया, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, सिरोसिस. आता थोडा डिफिकल्ट टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, थोडी डेफिनेशन त्याची डिफिकल्ट आहे. ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे, हे ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, आणि ते समजायला थोडं अवघड आहे. कन्सेप्ट थोडा डिफिकल्ट आहे ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनचा. आपण तो पाहणार आहोत आता. पहिले डेफिनेशन आपण त्रिपाठीमध्ये जी डेफिनेशन आहे, शानबाग मध्ये आहे, ती आपण पाहू. त्यानंतर सिम्प्लिफाईड वर्ड मध्ये त्या डेफिनेशनचा अर्थ समजून घेऊ आणि मग ते आपल्याला लक्षात येईल की व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे किंवा ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे. तर सोप्यामध्ये काय आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे किंवा ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे. तर पहा, व्हॉल्यूम into which total amount of the drug appears to be uniformly distributed
to provide the concentration of that drug actually measured in plasma. थोडक्यात काय की व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय की apparent volume of distribution, it is the volume which is required for distribution of the drug. हे असं व्हॉल्यूम आहे की जे ड्रगच्या डिस्ट्रीब्युशन साठी लागतं. व्हॉल्यूम, ओके ओके, असं व्हॉल्यूम की ज्यामध्ये टोटल अमाऊंट ऑफ ड्रग डिस्ट्रीब्यूट झालेला आहे युनिफॉर्मली टू प्रोव्हाइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग दॅट इज ऍक्च्युअली प्रेझेंट इन द प्लाझ्मा. म्हणजे काय, प्लाझ्मामध्ये ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जे आहे, वेसलमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ब्लड मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ओके, त्याला आपण प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. तेच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी जे व्हॉल्यूम लागतं त्याला व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. इट इज द व्हॉल्यूम नीडेड फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग इफ concentration throughout the body is considered same as that present in the plasma. म्हणजे प्लाझ्मा मध्ये ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी जे व्हॉल्यूम लागतं त्याला व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. ओके, तर थोडं डिफिकल्ट आहे लक्षात घ्यायला. आपण परत एकदा डेफिनेशन पाहणार आहोत. ओके, तर आता त्याला ऍप्रन व्हॉल्यूम का म्हणतात ते पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, तर कसं कॅल्क्युलेट करता, म्हणजे काय की हे असं व्हॉल्यूम ज्यामध्ये ड्रग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतोय आणि थ्रू आउट बॉडीमध्ये त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं ते कसं असणार आहे, प्लाझ्मा मध्ये जे आहे ते, जे प्लाझ्मा मध्ये ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तेच पूर्ण बॉडीमध्ये ड्रग डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर तेच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी जे व्हॉल्यूम लागतं त्याला व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणतात. ओके, म्हणजे प्लाझ्मा मधलं कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं पूर्ण बॉडीमध्ये त्या कॉन्सन्ट्रेशन जे आहे प्लाझ्मा मधलं त्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी जे व्हॉल्यूम लागतं त्याला व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. आणि याचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन गिवन बाय फॉर्म्युला ड्रग ऍडमिनिस्टर्ड बाय आय व्ही रूट, म्हणजे किती अमाऊंट ऍडमिनिस्टर्ड गेली डिवायडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ड्रग ऍडमिनिस्टर्ड by IV route divided by plasma concentration, it gives value of volume of distribution. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा लागेल तुम्हाला. ओके, एमसीक्यू ला जर आला तर माहित पाहिजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इज ड्रग ऍडमिनिस्टर्ड बाय IV रूट डिवायडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ओके, काही ठिकाणी त्याला ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असेही म्हणतात. तर हे ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर ही डेफिनेशन परत एकदा आपण पाहणार आहोत. ओके, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन लक्षात आलं का तुमच्या डेफिनेशन? येस सर. ओके, आता काय आहे पहा, त्रिपाठीमध्ये जी डेफिनेशन दिली ती मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आपली बॉडीचा विचार जर केला तर बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहे, बरोबर आहे. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनच्या डेफिनेशन मध्ये काय केलेलं आहे, इमॅजिनेशन, इफ अ बॉडी इज कन्सिडर ॲज अ सिंगल होमोजिनस कंपार्टमेंट, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम आहे पण आपण जर कन्सिडर केलं बॉडी ॲज अ सिंगल होमोजिनस कंपार्टमेंट, volume of distribution is defined as the volume in which drug appears to be distributed if concentration throughout the body was same as in plasma. ओके, ही आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन. काय आहे डेफिनेशन मध्ये? ओके ओके आता याला ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन का म्हणतात ते पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, आपल्या शरीरामध्ये टोटल जास्तीत जास्त म्हणजे आपण जर विचार केला की समजा 42 लिटर जे आहे ते व्हॉल्यूम आहे. ओके, पण काही ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे त्याच्यापेक्षा जास्त असतं. जसं क्लोरोक्विनचं आहे, हे 1300 त्याचं जे आहे 1300 लिटर त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे. तर तेवढं व्हॉल्यूम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट नाहीये. याचा अर्थ ड्रग काही टिश्यू मध्ये पण डिपॉझिट होतात आणि त्यामुळं
काही ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे आपल्या टोटल बॉडी मध्ये जे व्हॉल्यूम आहे त्याच्यापेक्षा जास्त येतं, आणि त्यामुळे त्याला आपण असं म्हणू शकतो की हे रिअल व्हॉल्यूम नाहीये, हे ऍपरंट व्हॉल्यूम आहे, इमेजनरी व्हॉल्यूम आहे, आणि त्याच्यामुळं हा वर्ड ऍपरंट आलेला आहे. म्हणजेच काय की व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इज नॉट represent the real volume, but it is the apparent volume म्हणजे imaginary volume that is required for distribution of the drug, that is required for distribution of the drug if the concentration throughout the body consider same as that present in the plasma. प्लाझ्मा मध्ये ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी जे व्हॉल्यूम लागतं त्याला व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. तर ही डेफिनेशन पाठ करायला थोडी डिफिकल्ट आहे, पाठ करावं लागेल तुम्हाला जर 2 मार्कला विचारली तर. आणि हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इज कॅल्क्युलेटेड बाय ड्रग ऍडमिनिस्टर्ड बाय IV रूट डिवाइडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. आता एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. ओके. इफ 500 मिलीग्राम ड्रग रिचेस सर्क्युलेशन, किती आहे टोटल ड्रग, किती रिच झालं सर्क्युलेशन मध्ये? 500 500. mg. 500 mg. आता पहा. ओके. अँड द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इज 0.5 मिलीग्राम पर ml. किती आहे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन? 0.5 0.5. मिलीग्राम. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे? टोटल अमाऊंट ऑफ द ड्रग ऍडमिनिस्टर्ड डिवायडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. तर टोटल किती रिच झालेला आहे? 500 mg डिवाइड बाय 0.5 ml, 0.5 मिलीग्राम पर ml. तर हे हे याचं जे आन्सर येतं ते 1000 ml येतं. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन किती झालं? 1000, 1000 ml. 1000 ml. ओके, म्हणजे 1 लिटर. लक्षात? ओके. विच मीन्स, म्हणजे याचा अर्थ काय की 0.5 मिलीग्राम पर ml हे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे. ह्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग पूर्ण बॉडी मध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायचा असेल तर किती व्हॉल्यूम लागणार आहे? 1000 ml. तर ते व्हॉल्यूम कशाचं आहे पण? कोणतं आहे? व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम फ्लुइड, फ्लुइड जे आहे तेवढं फ्लुइड लागतं. म्हणजे बॉडीमध्ये तेवढे फ्लुइड लागणार असं मिनिंग ना? फ्लुइड लागेल जेवढं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं जे आहे 0.5 मिलीग्राम पर ml, तेच हम्म. कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग पूर्ण बॉडीमध्ये राहण्यासाठी डिस्ट्रीब्यूट होतं. त्या 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 कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग त्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी 1000 ml व्हॉल्यूम लागेल. म्हणजे व्हॉल्यूम लागेल म्हणजे फ्लुइड जे आहे ते म्हणतो आपण. ठीक आहे. हा, माझा तो क्वेश्चन होता, ओके. फ्लुइड लागेल हो, तेवढं. ठीक आहे. ओके. विच नेक्स्ट याच्यात आहेत पहा. विच मीन्स यू रिक्वायर 1000 ml ऑफ फ्लुइड टू अकोमोडेट टोटल 500 मिलीग्राम ऑफ ड्रग ऍट कॉन्सन्ट्रेशन 0.5 मिलीग्राम पर ml. मग हे 500 मिलीग्राम ड्रग डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी, कसं डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन किती राहिलं पाहिजे पूर्ण बॉडीमध्ये? 0.5. 0.5 mg 0.5 per वर ml. त्यासाठी किती फ्लुइड लागेल? 1000 ml. 1000 ml. त्याला व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. लक्षात आलं? त्याला व्हॉल्यूम ऑफ Yes. डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. ओके. 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 तर आता टोटल ब्लडचं किंवा बॉडीचं व्हॉल्यूमचा जर विचार केला, ओके, त्याच्यापेक्षा काही ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे जास्त होतं. त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जे टोटल बॉडी जे आहे, समजा टोटल बॉडी जे आहे, टोटल बॉडी मधला व्हॉल्यूमचा जर विचार केला आपण, ते किती लिटर आहे आपण ते पाहणार आहोत. आणि त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूम लागत असेल याचा अर्थ तेवढं व्हॉल्यूम तर आपल्या बॉडीमध्ये नाहीये. बरोबर आहे? आणि त्यामुळे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे की जे टोटल बॉडी किंवा टोटल फ्लुइड आहे त्याच्यापेक्षा जास्त फ्लुइड लागत असेल डिस्ट्रीब्युशन साठी, याचा अर्थ ड्रग हे काही टिश्यूत अक्युम्युलेट होतो, ज्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे ड्रगचं. असे ड्रग्स हे टिश्यू मध्ये डिपॉझिट होतात आणि त्यामुळे त्यांचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे जास्त आहे त्याचा एक सिग्निफिकंट पॉइंट असा आहे की ते व्हेरियस टिश्यू मध्ये अक्युमुलेट होऊ शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. जर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी असेल
तर ते व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये पण राहू शकतात फक्त. आता हे कसं आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये परत एकदा सांगणार आहे. आताच एक्झाम्पल लक्षात आलं इथपर्यंत, हे जे मी आता डिस्कस केले. फाय येस सर. ओके, आता पुढचा पार्ट आपण डिस्कस करूया. 70 kg जर पर्सन सर विचार सर केला. सर सर हा, अं, मागच्या हे जे एक्झाम्पलचं आपल्याला एक्झाम्पल भेटेल का मेडिसिनचं एखादं? काय काय? म्हणजे मागचं जे आता एक्झाम्पल दिलं ना व्हॉल्यूमचं सर, ते एखाद्या हा. मेडिसिनचा तुम्ही सांगाल का, म्हणजे कसं हे म्हणजे? नाही, आता ह्याच्यात कसं आहे, प्रत्येक ड्रगचा प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. फक्त आता कसं आहे की हे फॉर फॉर एक्झाम्पल आपण सांगितले की 500 मिलीग्रॅम जर हे असेल ड्रग सर्क्युलेशन मध्ये एंटर झालेलं, म्हणजे टॅबलेट नाही म्हणत मी, सर्क्युलेशन मध्ये आलेलं कॉन्सन्ट्रेशन 500 मिलीग्रॅम असेल आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन 0.5 मिलीग्रॅम पर एम एल आहे, याचा अर्थ 1 ml प्लाझ्मा मध्ये 0.5 मिलीग्रॅम ड्रग आहे. मग ह्याच कॉन्सन्ट्रेशनने तो पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी 1000 ml फ्लुइड लागेल. आता प्रत्येक मेडिसिनचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आपण लक्षात ठेवू शकत नाही, आणि तो लक्षात राहू शकत नाही आणि ठेवायची गरज नाही, कारण त्याचं जे ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जे गोष्टी आहेत ना, तर ज्याच्या सिग्निफिकंट आहे काही गोष्टी, तेवढ्या तुम्हाला त्या ड्रगच्या विषयी माहीत, म्हणजे त्या ड्रगच्या विषयी ज्या महत्वाच्या पॉइंट्स आहेत ते तिथं मेन्शन केलेले असतात. म्हणजे तुम्हाला आता ज्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन खूप जास्त आहे अशा काही ड्रगची नावं माहीत आहे पाहिजे. ज्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी आहे त्या त्या ड्रगची काही नावं माहीत पाहिजे, असं आपण म्हणू शकतो. परंतु डिटेलमध्ये प्रत्येक ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते आपण सांगू शकत नाही किंवा नाही लक्षात सर, मी ठेवू शकत एक एक्झाम्पल फक्त, म्हणजे कुठल्याही याचं नाही. एक्झाम्पलचं म्हणा. एक्झाम्पल म्हणजे मला आता समजा आता क्लोरोक्विनचा मी तुम्हाला एक्झाम्पल पुढे क्लोरोक्विनचं. देणार आहे. पण आता कसं आहे की क्लोरोक्विनचं एक्झाम्पल तुम्हाला मी जेव्हा देईल त्यावेळेस तुम्हाला ते गोष्ट लक्षात येणार आहे. क्लोरोक्विनचं सिग्निफिकंट पॉईंट काय आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन साठी, तो मी तुमच्याशी डिस्कस करेल, तुम्हाला कळेल. क्लोरोक्विनचं एक्झाम्पल येणारच आहे ओके पुढे. सर, ओके सर, ठीक आहे. ओके सर, नो ओके. प्रॉब्लेम. आधी पहिले तुम्हाला त्याच्या आधी ना हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. क्लोरोक्विनचं एक्झाम्पल देण्याआधी ही स्लाइड फार महत्वाची. पहा, टोटल बॉडी वॉटर आपल्याकडे किती आहे शरीराचा जर विचार केला तर 42 लिटर, बरोबर. 42 लिटरचा जर विचार केला, याचं डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर सेलच्या आत किती फ्लुइड आहे आणि सेलच्या बाहेर म्हणजे एक तर दोन सेलच्या मध्ये जी स्पेस असते त्याला इंटरस्टिशियम असं म्हणतो, त्याला इंटरस्टिशियल फ्लुइड असं पण म्हणू शकतो. आणि दुसरं आहे वेसलच्या आतमधलं, त्याला आपण म्हणजे जे 42 लिटर फ्लुइड आहे टोटल बॉडी फ्लुइड, हे दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतं. एक आहे इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि दुसरं आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. कशात डिवाइड होतं? इंट्रा सेल्युलर फ्लुइड, म्हणजे इंट्रा सेल्युलर म्हणजे सेलच्या आत किती फ्लुइड आहे, आणि एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय? आउटसाइड सेल, आउटसाइड सेल. तर इंट्रासेल्युलर जे आहे ते 28 लिटर आहे. किती आहे? 28. म्हणजे आपल्या ज्या सेल्स आहेत बॉडीत पूर्ण, त्याच्या सेलच्या आतचं जर फ्लुइड पाहिलं तर किती लिटर आहे ते? 28 लिटर. 28 आणि लिटर. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडचा जर विचार केला तर ते किती आहे? 14 14 लिटर. लिटर. 14. आणि हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड दोन याच्यात डिवाइड होतं. एक आहे इंटरस्टिशियल फ्लुइड आणि दुसरा आहे इंट्राव्हॅस्क्युलर फ्लुइड. इंट्राव्हॅस्क्युलर म्हणजे काय? वेसलच्या ब्लड. आतमधलं. ब्लड. आणि इंटरस्टिशियल म्हणजे काय? समजा अशा ह्या सेल्स आहेत, ह्या सेलच्या मध्ये जी स्पेस असते, बरोबर आहे, सेलच्या मधली, त्याला आपण इन बिटवीन इंटरस्टिशियल द सेल, सेल्स. इन बिटवीन द सेल. तर सेल्स. हा, तर इंटरस्टिशियल फ्लुइड जे आहे ते 10 लिटर आहे. आणि म्हणजे हे एक्स्ट्रा सेल्युलर 14 कसं डिवाइड होतात, त्यातले इंटरस्टिशियल 10 लिटर आहे आणि व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये 4 लिटर आहे. तर हे टोटल बॉडी वॉटर आपल्याकडे जे फ्लुइडचं व्हॉल्यूम आहे किंवा फ्लुइड किती आहे? 42 लिटर आहे, बरोबर आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन साठी किती फ्लुइड अवेलेबल आहे?
42 liters. 42 लिटर. लक्षात आलं? बरोबर आहे. ओके. Yes. ओके, लक्षात आलं. ओके, आता दुसरी गोष्ट, फॉर्म्युलावरून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि नंतर आपण एक्झाम्पल क्लोरोक्विनचं पाहणार आहोत. आता असा जर प्रश्न आला की एखाद्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन त्याचं कमी असेल का जास्त? तर कमी. हा, कमी. तर कसं आहे, त्याच्यासाठी जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू ड्रग ऍडमिनिस्टर्ड IV डिवायडेड बाय प्लाझ्मा Plasma कॉन्सन्ट्रेशन. concentration. हा, तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हा डिनॉमिनेटरला आहे, बरोबर. हा जर हाय असेल, याची व्हॅल्यू जास्त असेल, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तर डिनॉमिनेटर जास्त झाला, मग त्याचा जो आन्सर येईल तो काय येईल? कमी येणार. लेस. हा, म्हणजेच काय, जर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर अशा ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असतं? कमी असतं. लो. कमी फ्लुइड लागतं डिस्ट्रीब्युशन साठी. लक्षात आलं? ओके. पण जर एखाद्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे फार कमी असेल, लो असेल प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, तर डिनॉमिनेटर लो आला, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कमी आली, तर हा रेशोची व्हॅल्यू काय होईल? वाढेल. म्हणजे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जर लो असेल तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असतं? हाय असतं. High. म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे असं आपण म्हणू शकतो, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असतं? लो असतं. आणि व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जर लो असेल तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे? हाय. High. ओके. तर हे दोन MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. 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 तर ओके, हे, हा, if drug has high plasma concentration, it will have low volume of distribution. If drug has low plasma concentration, it will have higher volume of distribution. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हाय असेल तर तुम्हाला हा पॉइंट आता मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की एखाद्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे 42 लिटर पेक्षा जास्त असेल तर म्हणजे याचा अर्थ काय? आपण पाहिलंय आपल्याकडे 42 लिटर टोटल बॉडी वॉटर आहे, बरोबर. मग 42 लिटर पेक्षा जास्त व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असेल तर याचा अर्थ ड्रग काही टिश्यू मध्ये अक्युमुलेट होतो. कुठे अक्युमुलेट होतो? टिश्यू मध्ये Tea. स्टोअर होतो, टिश्यू मध्ये. लक्षात आलं? ज्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन 42 लिटर पेक्षा जास्त आहे. ओके, तर एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करतोय. क्लोरोक्विनचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन पहा किती आहे? 1300 liter. 1300 लिटर. म्हणजे खूप आहे ना व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. तेवढं Yes. व्हॉल्यूम आपल्या बॉडीमध्ये आहे का? नाही. 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 त्यामुळं जे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनला ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन का म्हणतात? कारण हे रिअल व्हॉल्यूम नाहीये. 1300 लिटर आहे पण तेवढी बॉडीमध्ये फ्लुइडच नाहीये. याचा अर्थ क्लोरोक्विन हॅज अ ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट इन व्हेरियस टिश्यू. मग क्लोरोक्विनला काय ॲबिलिटी आहे? क्लोरोक्विन इज कॉन्सन्ट्रेटेड इन स्प्लीन, लिव्हर, किडनी. कशात कॉन्सन्ट्रेटेड होतो? स्प्लीन, लिव्हर, किडनी ह्या टिश्यू मध्ये काय होतो? तो अक्युमुलेट होतो, Concert. कॉन्सन्ट्रेट होतो. आणि अजून प्रोलॉंग यूज केला क्लोरोक्विन तर तो रेटायना आणि कॉर्निया हे आईचे जे स्ट्रक्चर आहे त्यात पण अक्युमुलेट होतो. पुढे अक्युमुलेट होतो रेटायना अँड कॉर्निया. तर बघा, म्हणजे थोडक्यात काय, याच्यावरून व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला लक्षात आलं का? ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हाय आहे अशा ड्रगची प्रॉपर्टी काय असते? हे ड्रग कोणत्या ना कोणत्या तरी टिश्यू मध्ये काय होतात? अक्युमुलेट होतात. Accumulate. क्लोरोक्विन 1300 लिटर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे, आपल्याकडे 42 लिटर आहे फ्लुइड. तर 1300 लिटर म्हणजे इतकं व्हॉल्यूमच प्रेझेंट नाहीये. याचा अर्थ क्लोरोक्विन काही टिश्यूत अक्युमुलेट होतो, जसं लिव्हर, स्प्लीन, किडनी. आणि खूप दिवस यूज केला तर अल्टिमेटली ते रेटायना आणि कॉर्नियालाही अफेक्ट करतं. काही दिवस यूज केला, 4-5 दिवस, तर रेटायना आणि कॉर्निया डिपॉझिट होणार नाही तुम्ही तो क्लोरोक्विन. पण तुम्ही जर 3-4 महिने, 5 महिने, एखादा वर्ष यूज केला तर तो रेटायना आणि कॉर्नियामध्ये पण अक्युमुलेट होतो. लक्षात आलं? म्हणजे सर व्हॉल्यूम, हा. सर
SCQ त्याच्यामुळे कॅटरॅक्ट वगैरे तयार होतात ना. कशाचं? हायड्रोक्लोरोक्विन SCQ चा त्रास. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. क्लोरोक्विनचा जो हा ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो हा आहे येस येस. तो जो आहे ना क्लोरोक्विनचा, त्याला बुल्स आय रेटायनोपॅथी म्हणतात. आता तो क्लोरोक्विन बरोबर जास्त आहे. तर हायड्रोक्झोक्लोरोक्विन जो आहे ड्रग त्याच्याबरोबर तो कमी आहे. क्लोरोक्विनचा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे बुल्स आय रेटायनोपॅथी, म्हणजे क्लोरोक्विन जास्त दिवस यूज केला तर रेटायनोपॅथी नावाचा साईड इफेक्ट होतो. आता क्लोरोक्विन मलेरियात पण आपण यूज करतो, पण मलेरियाच्या पेशंटला जेव्हा आपण क्लोरोक्विन देतो त्या पेशंटला बुल्साय रेटायनोपॅथी होणार नाही. कारण क्लोरोक्विन आपण मलेरियाच्या पेशंटसाठी किती दिवस देतो? 3 दिवस, बरोबर. Yes. येस तीन दिवसापेक्षा सर. जास्त देत नाही. त्याच्यामुळे तो रेटायनात ऍक्युमुलेट होणार नाही. नाही. पण रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट आहे तर क्लोरोक्विनचा जो यूज आहे फक्त मलेरियामध्ये यूज नाही होत. क्लोरोक्विन अजून काही कंडिशन मध्ये क्लोरोक्विन यूज होतो. त्यातला एक यूज आहे क्लोरोक्विनचा, एक यूज आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस RA म्हणतो आपण ते, त्यामध्ये क्लोरोक्विन यूज करू शकतो आपण. पण क्लोरोक्विन आता RAचा पेशंट, आर्थरायटिसच्या पेशंटला आपल्याला प्रोलॉंग ट्रीटमेंटची गरज आहे, बरोबर आहे. तर अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू क्लोरोक्विन आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये यूज करू शकतो. परंतु प्रोलॉंग यूज केल्यानंतर तो रेटायनामध्ये अक्युमुलेट होतो आणि त्यामुळं रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंट्स मध्ये हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसण्याचे चान्सेस आहे, बुल्साय रेटायनोपॅथी. पण मलेरियाच्या पेशंट मध्ये तो नाही दिसणार आहे. लक्षात आलं? तर प्रोलॉंग यूज केल्यानंतर तो रेटायनात अक्युमुलेट होतो आणि रेटायनोपॅथी नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. आता ओके सर. क्लोरोक्विनच्या ग्रुप मधला अजून एक ड्रग आहे हायड्रोक्झी क्लोरोक्विन. आपण कोविड मध्ये खूप जण सांगायचे हायड्रोक्झी क्लोरोक्विन यूज करा. त्याचे काही कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स पण आहेत, पण त्याचा यूज कोविड मध्ये पण झाला आहे. क्यूटी प्रोलॉंगेशन. क्यूटी प्रोलॉंगेशन, अरेथमियाची रिस्क वाढते. तर हायड्रोक्झी क्लोरोक्विन आणि क्लोरोक्विनचा विचार केला तर रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये क्लोरोक्विन पेक्षा हायड्रोक्झी क्लोरोक्विन प्रेफर्ड करतात, कारण हायड्रोक्झी क्लोरोक्विन बरोबर ही बुल्साय रेटिनोपॅथीची रिस्क नाहीये तेवढी. म्हणजे कमी. क्लोरोक्विन एवढे कमी आहेत. क्लोरोक्विन एवढं त्याचं हे नाहीये. आपण काय म्हणू शकतो की क्लोरोक्विन बरोबर जास्त लॉंग टर्म यूज आहे. करू शकतो. लॉंग टर्म यूज केलं क्लोरोक्विन आणि लॉंग टर्म यूज करू शकतो. हायड्रोक्लोरोक्विन दोन्ही आपण RAच्या पेशंटला लॉंग टर्मच यूज करणार आहे. शॉर्ट टर्म साठी क्लोरोक्विनच्या स्थायी म्हणजे मलेरियाच्या पेशंटला बुल्साय रेटिनोपॅथी नाही दिसणार आहे. ठीक आहे. तर हे एक म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये क्लोरोक्विनचा सिग्निफिकंट पॉईंट आला की बुल्साय रेटिनोपॅथी त्याचा साईड इफेक्ट का होतो? कारण क्लोरोक्विन रेटिनामध्ये अक्युमुलेट होतो, पण कधी होतो? प्रोलॉंग यूज केल्यानंतर. तर हे 1300 लिटर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन क्लोरोक्विनचं आहे आणि त्याच्यामुळे तो टिश्यू डिपॉझिट होतो. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला क्वेश्चन असा येणार आहे की क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनचे, बरोबर आहे. 3 क्लिनिकल सिग्निफिकन्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, बरोबर. 3. तर ते कोणकोणते आहे आणि क्लोरोक्विनच्या एक्झाम्पल वरूनच तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. तर आपण ते पाहूया. ओके. MCQ आला, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन क्लोरोक्विनचं किती आहे, तर हे माहित पाहिजे 1300 लिटर. बाकी कोणत्या ड्रगचं नसलं माहित तरी चालू शकतं, आला तर याच्यावरच येणार, बाकी दुसऱ्या ड्रगचं तुम्हाला कोणी विचारणार नाही. ठीक आहे. ओके. सिग्निफिकन्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की इफ एनी ड्रग इज हॅव्हिंग हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, ओके, जे एखाद्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हाय आहे, ओके, इन दॅट केस इन दॅट केस वी रिक्वायर्ड लोडिंग डोस. ओके. लोडिंग डोस लागतो. लोडिंग डोस म्हणजे काय? जो इनिशियल डोस आहे, ओके, तो जास्त असतो. इनिशियल डोस काय हाय आहे. ओके. इनिशियल डोस हाय असतो, त्याला आपण लोडिंग डोस. म्हणजे ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हाय असतं अशा ड्रगला काय लागतं? लोडिंग डोस लागतो. आता हे लोडिंग डोस का लागतो हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. एक एक्झाम्पलच मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, क्लोरोक्विन. ज्यावेळेस तुम्ही क्लोरोक्विन मलेरियामध्ये यूज करतात, बरोबर आहे, तर इनिशियल डोस आपल्याला हाय लागतो, त्याला आपण लोडिंग डोस असं म्हणतात. MCQ असा आहे
की लोडिंग डोस डिपेंड्स ऑन विच पॅरामीटर. तर आन्सर आहे लोडिंग डोस डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. एखाद्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असेल तर आपल्याला लोडिंग डोस द्यावा लागतो. म्हणजे लोडिंग डोस कशावर डिपेंड आहे? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन. आणि ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे, हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, अशा ड्रग्सचा साठी लोडिंग डोस द्यावा लागतो. जसं आपण क्लोरोक्विनचा विचार केला. ओके. तर जर क्लोरोक्विनचा विचार केला तर क्लोरोक्विन, ओके, फॉस्फेट नावाचा जो ड्रग आहे, ओके, त्याचा ब्रँड नेम पॉप्युलर कोणता आहे? लॅरायगो डीएस ना. लॅरिगो हम्म, डीएस. लॅरिगो. लॅरायगो करेक्ट. डीएस. डीएस म्हणजे डबल स्ट्रेंथ. ओके. डबल किती 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 एमजी ची टॅबलेट असते ती? 600 का 500 काहीतरी. 500. 500 फाय फाय 500 500 हंड्रेड ml. एमजी. हा, तर 500 एमजी जर क्लोरोक्विन ची टॅबलेट टू आपण स्टेप. घेतली, त्याला लॅरिगो डीएस डबल स्ट्रेंथ आपण टॅबलेट डिस्कस करतो. प्लेन लॅरिगो वेगळी आहे, बरोबर आहे, ती 250 एमजी ची. लॅरिगो डीएस डबल स्ट्रेंथ 500 एमजी. तर यामध्ये क्लोरोक्विन फॉस्फेट 500 एमजी आहे, बरोबर आहे. क्लोरोक्विन फॉस्फेट किती आहे? 500. 500 500. एमजी. यामध्ये क्लोरोक्विन प्लेन बेस विचार केला, म्हणजे प्लेन क्लोरोक्विनचं जर कॉन्सन्ट्रेशन पाहिलं तर ते 300 एमजीच आहे. किती आहे? 300 एमजी. जे 500 एमजी मध्ये क्लोरोक्विन किती आहे? 500 एमजी, सॉरी 300. 500 एमजी क्लोरोक्विन फॉस्फेटच्या टॅबलेट मध्ये क्लोरोक्विन किती असतो? 300. लक्षात आलं? म्हणजे बेस जो म्हणतो क्लोरोक्विन बेस हा 300 आहे 500 एमजीच्या क्लोरोक्विन फॉस्फेटच्या टॅबलेट मध्ये. आता तुम्ही जर विचार केला, मला क्लोरोक्विनचं यूज जर तुम्हाला आता क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही यूज केलेलाच आहे, तर जे ॲज पर केडी त्रिपाठी सांगितलेलं आहे की हाऊ टू गिव्ह क्लोरोक्विन इन मलेरिया पेशंट, इन क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह मलेरिया. तर आपण म्हणतो की 600 मिलीग्रॅम क्लोरोक्विन बेस स्टॅट द्या. क्लोरोक्विन बेस टू स्टेप. आफ्टर 8 आवर 300 mg 6 द्या. ओके, 6 आवर किंवा 8 आवर्स काही बुक्स मध्ये. सेकंड डेला 624 सेकंड डेला 300 mg द्या. ओके, क्लोरोक्विन बेस. आणि थर्ड डेला 300 mg द्या, बरोबर आहे. तर आता स्टार्टिंगला किती दिलेलं आहे? 600 mg क्लोरोक्विन बेस म्हणतोय मी, क्लोरोक्विन फॉस्फेट नाही, क्लोरोक्विन प्लेन बेस. आणि 2 8 टाकले. तासाने 300 mg. सेकंड डेला टू 300 स्टेप. mg आणि थर्ड डेला 300 mg. तर आपल्याला माहिती आहे की 500 mg क्लोरोक्विन फॉस्फेट मध्ये 300 mg बेस आहे. तर आपल्याला 600 mg क्लोरोक्विन बेस द्यायचे असेल तर किती टॅबलेट द्यावं लागेल? 2 टू टॅबलेट. टॅप. आफ्टर 8 आवर 1 टॅबलेट. सेकंड डे 1 टॅबलेट 300 mg देण्यासाठी. कारण 8 आवर नंतर आपल्याला फक्त क्लोरोक्विन किती द्यायचा आहे? बेस 300. मग 500 mg च्या टॅबलेट मध्ये क्लोरोक्विन 300 आहे, बरोबर आहे. मग 8 तासांनी एकच टॅबलेटची गरज आहे. सेकंड डेला एक टॅबलेटची गरज आहे 300 mg क्लोरोक्विन बेस देण्यासाठी. आणि थर्ड डेला 300 mg क्लोरोक्विन बेस देण्यासाठी परत एक टॅबलेटची गरज आहे. तर 5 टॅबलेटचा कोर्स आहे. तर इनिशियली किती टॅबलेट आहे? 2 टॅबलेट. म्हणजे 2. इनिशियल डोस काय आहे? हाय आहे, बरोबर आहे, 600 mg. मग हा हाय काय आहे असं तुम्हाला कोणी विचारलं, वाय वी रिक्वायर्ड हाय डोस ऑफ क्लोरोक्विन, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की क्लोरोक्विनचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे? जास्त आहे. मग जिथं ऍक्शन पाहिजे तिथं तर क्लोरोक्विन गेला पाहिजे, बरोबर आहे. ज्या साईटला ऍक्शन पाहिजे, जर मलेरियामध्येचा विचार केला तर आरबीसी मध्ये ऍक्शन पाहिजे क्लोरोक्विनची, बरोबर आहे. बरोबर आहे. तर आरबीसी मध्ये ऍक्शन होण्यासाठी तो आरबीसीत गेला पाहिजे. पण याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे क्लोरोक्विनचं, मग तो बाकी ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार आहे ना, बरोबर आहे. तर खूप साऱ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होईल. त्यामुळं जे कॉन्सन्ट्रेशन आरबीसीत पाहिजे जायला, ते तेवढं कॉन्सन्ट्रेशन होईल का? नाही. मग त्यामुळे काय करायचं की इनिशियल डोस थोडा जास्त द्या, म्हणजे बाकीच्या टिश्यू मध्ये ड्रग अक्युमुलेट होईल, त्याचबरोबर क्लोरोक्विन आरबीसी मध्ये पण सिग्निफिकंटली जाईल. आणि बाकीच्या टिश्यू अक्युमुलेट झालेला असेल तर नेक्स्ट जो आपल्याला प्लेन जो डोस आहे 300 mg तो सफिशियंट राहतो. मग त्यानंतर 300 द्यायचा आहे. ते इनिशियल डोस आपल्याला हाय का द्यावा लागतो? कारण क्लोरोक्विनचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे? मग लॅरिगोडियस टॅबलेटचा कोर्स तुम्हाला माहीतच आहे, बरोबर आहे. तुम्ही 2 टॅबलेट इनिशियली देतात, नंतर 8 तासांनी किंवा 6 तासांनी एक टॅबलेट, सेकंड डेला एक टॅबलेट, थर्ड डेला एक टॅबलेट, बरोबर आहे. ठीक आहे, ओके. तर
याच्यात काय पहिला क्लिनिकल सिग्निफिकन्स काय लक्षात आला? ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे त्याला काय द्यावं लागतं आपल्याला? लोडिंग डोस द्यावा. लोडिंग डोस. मग तुम्हाला एमसीक्यू विचारला, लोडिंग डोस डिपेंड्स ऑन विच पॅरामीटर? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. लोडिंग डोस डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. ज्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त त्या ड्रगचा आपल्याला काय द्यावं लागतं? लोडिंग डोस द्यावं लागतं. एक्झाम्पल क्लोरोक्विनचं लक्षात आलं? ओके. यस. आता दुसरा एक आहे की ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतं असे ड्रग टिश्यूमध्ये ऍक्युम्युलेट होऊ शकतात आणि त्यामुळे टॉक्झिसिटी होऊ शकते. आणि एक्झाम्पल परत क्लोरोक्विनचंच आहे इथं. इफ वी यूज क्लोरोक्विन फॉर prolonged पिरियड इन rheumatoid arthritis patient, which adverse effect may occur? रेटिनोपॅथी. बुल्साय. रेटिनोटॉक्सिसिटी. हा चला, बुल्स आहे रेटिनोपॅथी. बुल्साय रेटायनोपॅथी. त्यात मी डिटेल जाणार नाही रेटायनोपॅथी मध्ये, तुम्हाला फक्त रेटायनोपॅथी लक्षात ठेवायचंय, बुल्साय रेटायनोपॅथी. ओके. मलेरियाच्या पेशंट मध्ये दिसेल का बुल्साय रेटायनोपॅथी? नो. नाही. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. का नाही दिसणार? कारण तिथं किती दिवस देतो फक्त शॉर्ट आपण? पिरियड. 3 दिवस. लक्षात आलं? तर दोन सिग्निफिकन्स पाहिले. आता एक लक्षात घ्या, तिसरा सिग्निफिकन्स मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतं, ओके ओके, ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतं असे ड्रग हिमोडायलिसिस प्रोसेसने रिमूव्ह करणं डिफिकल्ट असतं, कारण ते टिश्यू मध्ये अक्युमुलेट झालेले असते. हिमोडायलिसिस प्रोसेसने फक्त प्लाझ्मा मधलं ड्रग रिमूव्ह करू शकतो प्लाझ्मा आपण. बरोबर आहे. आता ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतं त्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे कमी असतं, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आपण बघितलंय. आणि त्यामुळे हिमोडायलिसिस प्रोसेसने असे ड्रग पूर्ण रिमूव्ह करणं शक्य होत नाही. म्हणजे दुसरं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असेल अशा ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये हिमोडायलिसिस प्रोसेस इफेक्टिव्ह राहील का नाही? ज्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असेल अशा अशा नो. ड्रगच्या पॉइझनिंग साठी हिमोडायलिसिस इफेक्टिव्ह राहील का? नाही, नाही. कारण ड्रग टिश्यू मध्ये डिपॉझिट झालेला आहे. प्लाझ्मा मध्ये ड्रग कमी आहे, त्या टिश्यूतल्या ड्रग तर हिमोडायलिसिस प्रोसेसने निघणार नाही. हिमोडायलिसिस प्रोसेस काय आहे की जसं डायलिसिस करतो, ओके, किडनी फेल्युअर पेशंट मध्ये तसंच आहे. ब्लड बाहेर काढायचं, फिल्टर करायचं, पॉइझनस सबस्टन्स पण फिल्टर होईल, प्युअर ब्लड परत पेशंटला द्यायचं. पण जर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असेल असा ड्रग टिश्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असणार आहे, प्लाझ्मा मध्ये कमी असणार आहे तो. त्याच्यामुळं त्याच्यामुळं असं ड्रग हिमोडायलिसिस प्रोसेसने रिमूव्ह करणं डिफिकल्ट आहे. लक्षात राहिलं? म्हणजे हिमोडायलिसिस प्रोसेस इफेक्टिव्ह आहे का अशा ड्रगच्या पॉइझनिंग साठी? नाही. नाही. बरोबर आहे. ओके. हो. तर मग कोणत्या ड्रगच्या पॉइझनिंग साठी हिमोडायलिसिस प्रोसेस आपण यूज करू शकतो ज्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे? कमी आहे. लो आहे. लेस आहे. लो आहे. लो आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन लो आहे म्हणजे ड्रग कशात जास्त आहे? प्लाझ्मा मध्ये. प्लाझ्मा. परंतु अजून एक त्याला कॉज आहे. प्लाझ्मा मध्ये जर ड्रग असेल, बरोबर आहे, तर त्यामध्ये दोन फॉर्म मध्ये ड्रग असतो प्लाझ्मा मध्ये, मी तुम्हाला सांगितलंय. एक प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असतं आणि दुसरा काय असतो? अनबाउंड असतो. बरोबर आहे. म्हणजे हिमोडायलिसिस प्रोसेस साठी व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी पाहिजे हे तर तुम्हाला लक्षात आलंय. म्हणजे ड्रग कशात पाहिजे? प्लाझ्मा मध्ये जास्त पाहिजे, तरच ते हिमोडायलिसिस प्रोसेसने चांगला रिमूव्ह होईल. पण प्लाझ्मा मध्ये पण तो फ्री फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे त्याची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग काय पाहिजे? लो. लो लो पाहिजे. पाहिजे. लो. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन पण लो पाहिजे आणि प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग पण काय पाहिजे? लो पाहिजे. म्हणजे लो. म्हणजे काय, ड्रगचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी असेल म्हणजे तो प्लाझ्मा मध्ये जास्त असेल. आणि त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की प्लाझ्मा मध्ये जरी तो असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? अनबाउंड फॉर्म, फ्री पाहिजे तो ड्रग. म्हणजेच त्याची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ही कमी पाहिजे. जर तो प्लाझ्मा मध्ये आहे आणि प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हाय आहे
प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग हिमोडायलिसिस प्रोसेसने रिमूव्ह होत नाही. नाही. म्हणजेच हिमोडायलिसिस साठी व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय पाहिजे त्या ड्रगचं? कमी पाहिजे. आणि प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग पण काय पाहिजे? कमी पाहिजे. तुम्ही लक्षात आलं हे 2 पॉइंट? तर तिसरा पॉइंट मी ऑलरेडी Yes, sir. डिस्कस करतोय तुमच्याशी. हा, इफ अ ड्रग इज हॅव्हिंग हाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, ओके, it is difficult to remove by hemodialysis process. Okay. On the other hand, if drug has low volume of distribution, is easily removed by hemodialysis, but it should have low plasma protein binding. बरोबर आहे? As plasma protein bound drug cannot be removed by hemodialysis. म्हणजे हिमोडायलिसिस प्रोसेस साठी व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन पण लो पाहिजे आणि प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग पण काय पाहिजे? लो पाहिजे. Low pipe. लक्षात आलं हे 3 पॉइंट? म्हणजे कोणी तुम्हाला क्लिनिकल सिग्निफिकन्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन विचारले तर हे 3 क्लिनिकल सिग्निफिकन्स तुमचे टिप ऑफ टंग पाहिजे. ओके. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असेल तर टॉक्झिसिटीची रिस्क आहे. एक्झाम्पल, क्लोरोक्विन रिस्पॉन्सिबल फॉर बुलसाय रेटिनोपॅथी इफ इट इज यूज फॉर लॉंग पिरियड इन रुमेटॉइड आर्थराइटिस पेशंट. If drug is having high volume of distribution, we require loading dose, okay, in order to achieve higher good therapeutic concentration. Okay, so chloroquine in malaria we use by loading dose. And if a drug is having high volume of distribution, such drug difficult to remove by hemodialysis process. लक्षात आले 3 क्लिनिकल सिग्निफिकन्स? येस. ओके. आता एक रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना आपण पाहणार आहोत. ओके. आता आपण पाहिलं की समजा ही ब्लड वेसल आहे. ओके. डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होत होतं की सपोज हे ब्लड वेसल मध्ये हे ड्रग फ्री फॉर्म मधला ड्रग आहे. काही ड्रग हा प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड असतो. ओके. तर फ्री ड्रग हा टिश्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. ओके. त्याला डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. बरोबर आहे? ठीक आहे. रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? आता पहा, डिस्ट्रीब्युशन मध्ये ब्लड हे सॉरी ड्रग हा ब्लड मधून पुढे गेलेला आहे टिश्यू मध्ये. टिश्यू. रिडिस्ट्रीब्युशन इज द रिव्हर्सिबल ट्रान्सफर ऑफ ए ड्रग फ्रॉम टिश्यू इनटू द प्लाझ्मा. त्याला रिडिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. काय म्हणतात? रिडिस्ट्रीब्युशन. रिव्हर्सल ट्रान्सफर ऑफ ए ड्रग फ्रॉम टिश्यू टू प्लाझ्मा. आणि त्याचं सिग्निफिकन्स काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. So what is redistribution? It is the process of reversible movement of the drug from site of tissue to systemic circulation. लक्षात आलं रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की टिश्यू मधून परत ड्रग कशात येत आहे? कशात येत आहे? ब्लड. ब्लड मध्ये येत आहे. टिश्यू मधून परत कशात येत आहे? ब्लड मध्ये. त्याला रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना म्हणतात. काय म्हणतात? रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. बरोबर आहे? रिव्हर्सिबल मुवमेंट ऑफ ए ड्रग फ्रॉम टिश्यू टू प्लाझ्मा, टिश्यू टू सिस्टेमिक सर्क्युलेशन. आता याचं सिग्निफिकन्स काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सिग्निफिकन्स त्याचा फार महत्वाचा आहे. आणि तुम्हाला हा कन्सेप्ट कळला तर मी तुम्हाला तो क्लिनिकल सिनियर सांगेल. त्यानंतर तुम्हाला मग वाय टाईप क्वेश्चन एक विचारेल, त्याचा आन्सर तुम्हाला देता येईल. बरोबर आहे? तुम्ही थायोपेंटोन सोडियम नावाचा ड्रग ऐकलाय? अॅनेस्थेशिया. इंडक्शन ऑफ अॅनेस्थेशिया म्हणजे एखाद्याला अॅनेस्थेशिया देण्यासाठी सुरुवातीला दिला जाणारा ड्रग थायोपेंटोन सोडियम आहे. बरोबर आहे? विथ इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड पेशंट अनकॉन्शियस होतो म्हणजे त्याला अॅनेस्थेशिया बसतो. बरं, थायोपेंटोन सोडियम हा जनरल अॅनेस्थेटिक एजंट आहे. तुम्हाला काय वाटतं त्याची साईट ऑफ ऍक्शन कुठे असेल? ब्रेन. ब्रेन. काय आहे? सेंट्रल nervous. ओके, ब्रेन. त्याची साईट ऑफ ऍक्शन काय आहे? ब्रेन. ओके. त्याची साईट ऑफ ऍक्शन काय? ब्रेन. त्याचप्रमाणे तो
स्केलेटल मसल ऍडिपोस टिश्यू मध्ये पण डिपॉझिट होतो. कशात? स्केलेटल मसल ऍडिपोस टिश्यू. बरोबर. आता थायोपेंटोन सोडियम सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर, समजा हा फ्री फॉर्म आहे थायोपेंटोन सोडियमचा, तर तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर डिस्ट्रीब्युशन साठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन डिपेंड्स ऑन रिजनल ब्लड फ्लो. कशावर डिपेंड आहे? रिजनल रिजनल ब्लड. ब्लड फ्लो. म्हणजे रिजनल ब्लड फ्लो म्हणजे काय? ज्या अवयवाला रक्तपुरवठा चांगला होतो तिकडं पहिले ड्रग डिस्ट्रीब्यूट होईल. तर ड्रग फर्स्ट डिस्ट्रीब्युटेड टू ब्लड टू द ऑर्गन्स विच हॅव गुड ब्लड सप्लाय लाईक ब्रेन, हार्ट, किडनी, तिकडं ड्रग पहिले डिस्ट्रीब्यूट होतो. लक्षात आलं तुमच्या? बरोबर आहे. मग थायोपेंटन सोडियम दिल्यानंतर पहिले ज्या अवयवांना रक्त पुरवठा चांगला होतो अशा अवयवांकडे जाईल, ब्रेन, हार्ट, किडनी. बरोबर आहे. मग ब्रेनकडे जाईल. ओके. हार्ट किडनीकडे पण जाईल. आणि साईट ऑफ ऍक्शन त्याची काय आहे? ब्रेन. ब्रेन. आणि त्यामुळं तो दिल्यानंतर इमिजिएटली ब्रेन मध्ये गेल्यामुळं लगेच विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद इफेक्ट येतो. सीएनएस डिप्रेशन इफेक्ट येतो आणि पेशंट काय होतो? अनकॉन्शियस होतो. काय होतो? अनकॉन्शियस. अनॅस्थेटिक इफेक्ट येतो. बर. आता इथं डिस्ट्रीब्युशन झालं का रिडिस्ट्रीब्युशन झालंय? डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. बर. आता समजा ब्रेन मध्ये काही थायोपेंटोन सोडियम आलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं काय होतं की प्लाझ्मा मधला काही अमाऊंट ड्रगची कमी होती कारण ती ब्रेन मध्ये गेलेली आहे. बरोबर. तर प्लाझ्मा मधली काही अमाऊंट कमी झाली. आता या नेक्स्ट स्टेपला काय होतं बघा. नेक्स्ट स्टेपला काय होतं की पहिले ज्या ऑर्गनला रक्त पुरवठा चांगला आहे अशा ठिकाणी ड्रग डिस्ट्रीब्यूट झालं. हार्ट, ब्रेन, किडनीकडे डिस्ट्रीब्यूट झालं. त्यानंतरच्या स्टेपला काय होतं? ड्रग म्हणजे पहिल्या स्टेपला मी तुम्हाला सांगितलंय ड्रग इज डिस्ट्रीब्युटेड टू द साइट्स हॅव्हिंग गुड ब्लड सप्लाय लाईक ब्रेन, हार्ट, किडनी. आणि साईट ऑफ ऍक्शन थायोपेंटन सोडियमची ब्रेन असल्यामुळं ड्रग लगेच ब्रेन मध्ये आल्यामुळे इमिजिएट ऍक्शन होते. आता नेक्स्ट स्टेपला काय होतं? ब्लड मध्ये किंवा प्लाझ्मा मधला जो राहिलेला ड्रग आहे हा स्केलेटल मसलला पण जातो आणि ऍडिपोस टिश्यूकडे पण जातो. आता हे स्केलेटल मसल आणि ऍडिपोस टिश्यू हे कसे आहे? यांना ब्लड सप्लाय थोडा कमी आहे, परंतु हे बल्की बल्की ऑर्गन्स आहे. बल्की ऑर्गन्स आहे. बल्की ऑर्गन्स आहे. त्याच्यामुळं खूप सारं ड्रग तिकडं ट्रान्सफर होतं. ओके. त्यामुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय होतं अजून? त्याचं प्लाझ्मा लो. प्लाझ्मा अमाऊंट काय होती? प्लाझ्मा मधला ड्रगची अमाऊंट काय होती? कमी होते. आणि ड्रग कुठे गेलेला आहे? स्केलेटल मसल मध्ये गेलेला आहे. बरोबर आहे. आणि कुठे गेलेला आहे? ऍडिपोस टिश्यू. ऍडिपोस टिश्यू मध्ये. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टिश्यू आणि प्लाझ्मा मधलं जे ड्रगचं हे आहे लेवल ही इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. पण आता टिश्यू मध्ये जास्त गेली, प्लाझ्मा मध्ये कमी राहिलं ड्रग. आणि तो इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला का नाही? इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला. आता ड्रग कुठं जास्त आहे? टिश्यू मध्ये, प्लाझ्मा पेक्षा. मग आता काय होतं की नेक्स्ट स्टेपला काय होतं? हे ओव्हरकम करण्यासाठी थर्ड स्टेप मध्ये काय होतं की जे गुड ब्लड सप्लाय साईट ज्या होत्या ब्रेन, हार्ट, किडनी यामधलं काही ड्रग प्लाझ्मा मध्ये एंटर होतं. पुढे एंटर होतं प्लाझ्मा मध्ये. प्लाझ्मा. म्हणजे ब्रेन मधलं ड्रग कुठं जाईल? काही अमाऊंट प्लाझ्मा मध्ये जाईल. आणि ड्रग ब्रेन मधून प्लाझ्मा मध्ये गेल्यामुळं काय होतं पहा, ब्रेन मधलं अमाऊंट काय होते? कमी होते. कमी होते. आणि साईट ऑफ ऍक्शन काय आहे थायोपेंटन सोडियमची? ब्रेन. ब्रेन. आणि ब्रेन मधली अमाऊंट कमी झाल्यामुळं थायोपेंटन सोडियमची ऍक्शन लवकर टर्मिनेट होते. काय होते? लवकर टर्मिनेट होते. म्हणजे तो अॅनेस्थेटिक इफेक्ट काय होतो? लवकर काय होईल? जाईल. लवकरच जाईल. म्हणजे इफेक्ट फास्ट आलता का नाही? येस. पण इफेक्ट किती दिवस, किती तास, सॉरी, किती मिनिट राहिला? तर तसा विचार केला तर त्याचा इफेक्ट थायोपेंटोन सोडीचा हा मिनिटात राहतो. 5 ते 10 मिनिटं. ओके. हा. तर त्यामुळं त्याला अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग अल्ट्रा बार्बिटरेट शॉर्ट म्हणतात. ऍक्टिंग. अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग. तर अल्ट्रा प्रोपोफॉल शॉर्ट पण येते.
प्रोपोफॉल अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग. तर अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग मुळे थायोपेंटॉन सोडियम जो आहे हा शॉर्ट ऍक्टिंग आहे. तो ऍक्ट फास्ट होतो पण ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे, म्हणून आपण तो ड्रग भूल येण्यासाठी वापरतो. पण भूल जास्त वेळ राहण्यासाठी आपण वापरू शकत नाही, त्याच्यासाठी अजून काही ड्रग ऍड करावा लागतात. म्हणजे इंडक्शन ऑफ साठी तो यूज होतो, परंतु मेंटेनन्स ऑफ साठी त्याचा जेवढा रोल नाहीये. म्हणजे एखाद्याला भूल इंड्यूस करण्यासाठी आपण हा ड्रग यूज करतो. पेशंट कोमात गेला, भूल मध्ये त्याला बसली की ती भूल कायम राहण्यासाठी आपल्याला दुसरे ड्रग, लॉंग ऍक्टिंग ड्रग ऍड करावं लागतात. तर थायोपेंटन सोडियमचा जर विचार केला तर तो शरीरात खूप वेळ राहतो, परंतु त्याची ऍक्शन लवकर टर्मिनेट होते. 20 मिनिटात त्याची ऍक्शन संपते, पण शरीरात तो खूप वेळ राहतो. त्याचा टी हाफ जर पाहिला 5 to 6 hour आहे. थायोपेंटन सोडियमचा टी हाफ किती आहे? 5 ते 6 तास. याचा अर्थ समजतो का तुम्हाला? टी हाफ 5 ते 6 तास आहे, याचा अर्थ काय आहे? म्हणजे थायोपेंटन ऍक्च्युअल सोडियम, कॉन्सन्ट्रेशनच्या कॉन्सन्ट्रेशन व्हायला. येस, ओके. थायोपेंटन सोडियमचा टी हा 5 ते 6 तास आहे. याचा अर्थ थायोपेंटन सोडियमचा जो प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे, ओके, जे कॉन्सन्ट्रेशन आहे बॉडीमध्ये किंवा जे अमाऊंट आहे ड्रगची, थायोपेंटन सोडियम ज्या अमाऊंट आहे त्या अमाऊंटची निम्मी अमाऊंट होण्यासाठी 5 ते 6 तास होता. म्हणजे 5 ते 6 तासांनी थायोपेंटन सोडियमचा जो अमाऊंट आहे बॉडी मधली ती काय होईल? निम्म्याने कमी होईल. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर ती हाफ त्याचा 5 ते 6 तास आहे. म्हणजे 5 ते 6 तास लागतात थायोपेंटम सोडियमची जी अमाऊंट आहे बॉडी मधली ती काय व्हायला? 50%नी कमी होण्यास. 50%. बरोबर आहे. म्हणजे तो जास्त वेळ बॉडीत आहे, 5 ते 6 तास लागता, म्हणजे भरपूर वेळ बॉडीत असतो. परंतु ऍक्शन किती मिनिटात संपते त्याची? 20 मिनिटात. मग 20 मिनिटात का संपते ऍक्शन? इट इज बिकॉज ऑफ रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. कशामुळे संपते? रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेनामुळं ब्रेन मध्ये जिथं साईट ऑफ ऍक्शन आहे थायपेंटन सोडियमची, रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेनामुळं ब्रेन मधलं जे ड्रग आहे ते कशात येतं? परत प्लाझ्मा मध्ये येतं आणि ब्रेन मधलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, तो अमाऊंट जी आहे ती कमी होऊन जाते. ब्रेन मधली अमाऊंट जी आहे थायपेंटन सोडियमची ती कमी होते, त्यामुळे ऍक्शन टर्मिनेट होते. मग तुम्हाला जर असं विचारलं की थायोपेंटन सोडियमसाठी हा 5 ते 6 तास आहे, पण त्याची ऍक्शन 20 मिनिटात का टर्मिनेट होते? बिकॉज ऑफ विच फेनॉमेना? रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. लक्षात आलंय रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना? येस सर. ओके. तर एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी वाहिवत विचारलं तर विचारू शकता, एमसीक्यू ला आलं की व्हॉट इज विच ड्रग शोज रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना, तर तुम्हाला ते माहित पाहिजे. ठीक आहे, 1 मिनिट. ठीक, ओके. आता आपण तेच प्रोसेस पाहूया. रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना काय आहे? Redistribution is the process of reversible movement of drug from site of tissue to systemic circulation. This phenomena is important for highly lipid soluble drug. Highly lipid soluble drug passive diffusion ने डिस्ट्रीब्यूट होतात. ओके. आणि हा फेनॉमेना रिडिस्ट्रीब्युशन हायली लिपिड सोल्युबल ड्रग बरोबर दिसतो. त्यातलं एक ड्रग आहे थायोपेंटॉन सोडियम. आता मी जे तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून डिस्कस केलं ना, तेच आहे पहा. काय आहे पहा? हायली लिपिड सोल्युबल ड्रग गेट इनिशियली डिस्ट्रीब्युटेड टू ऑर्गन्स विच हॅव हाय ब्लड फ्लो. ज्यांना ब्लड फ्लो चांगला आहे. कोणते आहे असे? ब्रेन, हार्ट, किडनी. बरोबर आहे. म्हणजे जे हायली लिपिड सोल्युबल ड्रग आहे ते पहिले डिस्ट्रीब्युट कुठं होतात? ज्यांना चांगला ब्लड फ्लो आहे अशा ऑर्गनला, ब्रेन, हार्ट, किडनी. नंतरच्या स्टेपला कुठं डिस्ट्रीब्यूट होतात ते ड्रग? नंतरच्या स्टेपला, लॅटर, दिस ड्रग डिस्ट्रीब्युटेड टू द ऑर्गन्स विच हॅव लेस ब्लड सप्लाय. ओके. बट दिस आर बल्की टिश्यूज लाईक मसल अँड फॅट. फॅट म्हणजे ऍडिपोज टिश्यू म्हणलं मी तुम्हाला. मसल आणि फॅटला ते डिस्ट्रीब्यूट होणार ड्रग. त्यांना ब्लड फ्लो कमी आहे पण ते बल्की टिश्यू आहे. बल्की टिश्यू असल्यामुळे तिथे ड्रग जास्त अक्युमुलेट होऊ शकतो. ओके.
आणि त्यामुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय होईल, ड्रगचं फॉल्स होईल. आणि ते इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी थर्ड स्टेपला काय होतं, ड्रग इज विड्रॉन फ्रॉम हायली परफ्यूज साइट, ड्रग इज फ्रॉम हायली परफ्यूज साइट लाईक brain, heart, kidney is enter into the plasma, and due to that the drug concentration at highly perfused organ is decreased, and it results in termination of action of the drug if action of the drug is one of the highly perfused organ. आणि थायपेंटन सोडियम मध्ये हायली परफ्यूज ऑर्गन जे ब्रेन आहे तिथं ऍक्शन असते, म्हणून थायपेंटन सोडियमची ऍक्शन 20 मिनिटात टर्मिनेट होते. बरोबर आहे. विथिन सेकंद ती येते, पण ऍक्शन 20 ते 30 मिनिटात टर्मिनेट होते, टी हाफ जरी 5 ते 6 तास असला तरी. लक्षात आलं. अँड दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. ओके. पहा, अनेस्थेटिक ऍक्शन ऑफ थायोपेंटोन सोडियम इंजेक्टेड IV इज टर्मिनेटेड इन फ्यू मिनिट्स ड्यू टू रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. लक्षात आलं. Yes. ओके. ओके. आता अजून एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. डायझेपाम तुम्हाला माहित आहे, नायट्राझेपाम तुम्हाला माहित आहे. हे ड्रग काय म्हणून यूज करतो आपण? ट्रँक्युलायझर. येस, ट्रँक्युलायझर. ट्रँक्युलायझर, सिडेटिव्ह हिप्नोटिक्स म्हणून यूज करतो. बरोबर आहे. सिडेटिव्ह हिप्नोटिक्स इन्सोमनिया मध्ये. टी हाफ किती त्यांचा? मोर दॅन 30 आवर्स. 30. म्हणजे बॉडीमध्ये खूप वेळ आहेत ते, 30 तासापेक्षा जास्त वेळ राहतात. बट ऍक्शन इज रिलेटिव्हली शॉर्ट. किती तास आहे? 68 आवर्स. बरोबर आहे. 60. येस सर. आणि त्याच्यामुळं आपण झोपताना जर ते ड्रग दिलं इन्सोमनियाच्या पेशंटला, झोप व्यवस्थित होते. बरोबर आहे. सकाळी पेशंट व्यवस्थित झोप झाल्यावर उठू शकतो. म्हणजे बॉडीत ते जास्त वेळ प्रेझेंट जरी असले तरी त्यांची ऍक्शन किती तासात टर्मिनेट होते? 6 to 8 आवर्स मध्ये. बॉडीमध्ये ते 30 तासापर्यंत चांगल्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये राहतात. बरोबर आहे. टी हाफ त्याचा 30 तास आहे, म्हणजे निम्म होण्यासाठी 30 तास लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ ते राहणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तरी पण ऍक्शन किती तासात संपते? 6 ते 8 तास. याचं पण रिझन आहे रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. ओके, रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. तुम्हाला ओके, रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना जो आहे त्याच्यावर व्हॉट इज रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना अँड विच ड्रग शोज रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना, असं 2 मार्कला क्वेश्चन आला तर तुम्हाला माहित पाहिजे. थायपेंटन सोडियम आणि सिडेटिव्ह हिप्नोटिक्स डायझेपाम, नायट्राझेपाम ते आहेत, ते रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना दाखवतात आणि त्यामुळे ड्रगचे ऍक्शन लवकर टर्मिनेट होते. थायोपेंटन सोडियमचे विथिन मिनिट्स टर्मिनेट होते. नायट्राझेपाम आणि डायझेपाम जे आहे त्यांची 6 ते 8 तासात टर्मिनेट होते, जरी त्यांचा टी हाफ हा 30 तास असला. थायोपेंटनचा जरी 5 ते 6 तास टी हाफ आहे तरी पण ऍक्शन 20 मिनिटात संपते. बरोबर आहे. ओके. तर हे झालं रिडिस्ट्रीब्युशन फेनॉमेना. समजलंय? येस सर. ओके. तर चालेल, रिडिस्ट्रीब्युशन आणि हे झालेलं आहे आपलं. तर आता राहिलेला पार्ट आपण जो आहे, ओके, ब्लड ब्रेन बॅरियर कंप्लीट करायचं का? करा. ओके, ठीक, चालेल सर. चालेल. आता पहा, ब्लड ब्रेन बॅरियरला तसा वेळ लागू शकतो. काही पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करतो, जितके होतील तेवढे. मी तुम्हाला सर इफ यू आर कम्फर्टेबल, तुम्ही कम्फर्टेबल सर? हा घेऊ शकतो ना, म्हणजे तुम्हाला कसं आहे की तुमचं नाही जे सर, आम्ही कम्फर्टेबल, तुम्ही कम्फर्टेबल असं मध्ये. नाही नाही, मी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त कसं आहे की आता चालेल सर, नो प्रॉब्लेम. चालेल. ओके सर. आता CNS मध्ये किंवा ब्लड मध्ये हे कसं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं ब्रेन मध्ये, तर त्यासाठी ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा कन्सेप्ट तुम्हाला जनरल फार्मॅक मध्ये माहित पाहिजे. सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजी समज डिस्कस करताना तो परत परत येणार आहे. मी तुम्हाला जे सांगितलं होतं की जे नॉर्मल कॅपिलरीज आपण पाहिल्या बॉडीच्या, तर यामध्ये जे
एंडोथेलियल लाइनिंग आहे कॅपिलरीजची, पॅरासेल्युलर स्पेस. एंडोथेलियलच्या लाइनिंग मध्ये पॅरासेल्युलर स्पेस असते, बरोबर आहे. आता हे ब्रेनच्या कॅपिलरीज आहे, एक समजा, 2 मिनिटं, हे सॉरी, हे नॉर्मल, हे बॉडी मेजॉरिटी साईडच्या कॅपिलरीज पहिले मी दाखवतो. तर ह्या कॅपिलरीजची जर इनर लाइनिंग पाहिली तर एंडोथेलियल सेलची लाइनिंग आहे आणि दोन लाइनिंगच्या मध्ये एक स्पेस आहे, त्याला पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतात. दोन एंडोथेलियल लाइनिंग जे आहेत त्याच्यामधली स्पेस आहे त्याला पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा हे ड्रग ह्या कॅपिलरीज मध्ये येतं तर ह्या कॅपिलरीचा पॅरासेल्युलर स्पेसची साईज पण फार मोठी आहे, डायमीटर मोठा आहे, त्यामुळे ह्या इथून खूप सारे ड्रग टिश्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात, बरोबर आहे. पण ब्रेनचा जर विचार केला तर ब्रेनच्या ज्या कॅपिलरीज आहेत, ब्रेनच्या कॅपिलरीज, त्यांची एंडोथेलियल लाइनिंग बघितली तर एंडोथेलियल लाइनिंग ही अशी आहे. म्हणजे पॅरासेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे का? नाही. नाही. ओके. एक एंडोथेलियल सेल संपली की लगेच त्याला दुसरी सेल लागून आहे. त्याच्यामुळे काय होतं, अजून एक पॉइंट, हे टाईट एंडोथेलियल लाइनिंग प्लस हा ब्रेनच्या कॅपिलरीज जे आहे त्याच्या आजूबाजूला जे सराउंडिंग आहे, ओके, तर त्याच्या सराउंडिंग हे न्यूरल टिश्यूचं स्ट्रक्चर आहे. त्या ब्रेनच्या कॅपिलरीच्या बाहेर कॅपिलरीच्या आजूबाजूला न्यूरल टिश्यूचं स्ट्रक्चर आहे. तर ह्या दोन गोष्टी एकत्र येऊन एक बॅरियर बनलेला आहे, त्याला ब्लड ब्रेन बॅरियर असं म्हणतात. तर टाईट एंडोथेलियल सेल लाइनिंग प्लस surrounding neural tissue together form a barrier. That barrier is known as blood brain barrier, and this barrier restrict ट्रान्सफर ऑफ ड्रग फ्रॉम कॅपिलरीज इन टू द ब्रेन. म्हणजे ब्रेन मध्ये एंट्री ह्या ब्लड ब्रेन बॅरियर मुळे रिस्ट्रिक्ट होते. काही ड्रग एंटर करतात पण त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रोसेस ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस ड्रग करत नाही असं नाही, करतात, पण त्यासाठी पॅसिव्ह डिफ्युजन नावाची प्रोसेस आहे, त्यांनी ते करू शकता, किंवा स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीमने करू शकतात. परंतु फिल्ट्रेशन प्रोसेसने डिफिकल्ट आहे, कारण पॅरासेल्युलर स्पेस जी आहे कॅपिलरीज ती ऍबसेंट असते आणि न्यूरल टिश्यूची बाइंडिंग आहे, त्यामुळे जे बॅरियर बनलेलं असतं ते बॅरियरमुळं सगळेच ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही आणि हे ब्रेनसाठी प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे सगळेच ड्रग हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, सगळेच ड्रग ब्रेन मध्ये एंटर होत नाही. तर ब्लड ब्रेन बॅरियर कशाने बनलं हे तुम्हाला लक्षात आलं. टाईट एंडोथेलियल लाइनिंग प्लस सराउंडिंग न्यूरल टिश्यू टुगेदर फॉर्म ए बॅरियर नोन एज ब्लड ब्रेन बॅरियर. हे पहा, ठीक आहे. आता हे कट सेक्शन वाली डायग्राम आहे, त्यामुळे तुम्हाला ही त्रिपाटलेली डायग्राम आहे ती थोडी डिफिकल्ट आहे समजायला. फक्त एक लक्षात घ्या की एंडोथेलियल सेलची लाइनिंग टाईट असते, पॅरासेल्युलर स्पेस नसते. ह्या इथं बघा, ह्या दोन सेलच्या मध्ये जी जागा आहे ती पॅरासेल्युलर स्पेस इथं प्रेझेंट आहे, इथं पॅरासेल्युलर स्पेस नाहीच आहे पुढं. आणि प्लस बाजूला जे टिश्यूची सराउंडिंग आहे ते न्यूरल टिश्यूचं, तर ह्या दोन्ही एकत्र येऊन ब्लड ब्रेन बॅरियर बनलेला आहे, बरोबर आहे. तर कॅपिलरी एंडोथेलियल सेल्स in brain have tight junction, lack large paracellular spaces. Further investment of neural tissue covers the capillary. Together they form blood-brain barrier, and this barrier is lipoidal in nature. लिपोइडल असेल तर कोणते ड्रग इझिली क्रॉस होऊ शकतात? लिपिड सोल्युबल ड्रग, ओके, बाय पॅसिव्ह डिफ्युजनने, बरोबर आहे. ठीक आहे. वॉटर सोल्युबल ड्रग डिफिकल्ट टू क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, बट वॉटर सोल्युबल ड्रग ही काही क्रॉस होऊ शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलेलं एक्झाम्पल लिओडोपा. लिओडोपा हा वॉटर सोल्युबल ड्रग आहे, पण ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो तो थ्रू थ्रू अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम, स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरली जाते, बरोबर आहे. पॅसिव्ह डिफ्युजननी नाही होत, कारण तो वॉटर सोल्युबल आहे. मग तो कशाने होतो? एक वेगळी प्रोसेस आहे, अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर व्हेकलच्या थ्रू तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होऊन ब्रेन मध्ये जाऊन तो पार्किन्सनिझम मध्ये उपयुक्त राहतो. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? ब्लड ब्रेन बॅरियर कसं बनलं ते लक्षात आलं? येस सर. ओके. आता अजून काही पॉइंट्स आहेत जे ब्लड ब्रेन बॅरियर अजून स्ट्रॉंग बनवतात.
काही इफ्लक्स ट्रान्सपोर्टर या ब्लड ब्रेन बॅरियरवर प्रेझेंट असतात, जसं पी ग्लायकोप्रोटीन आहे, मल्टी ड्रग रेजिस्टंट प्रोटीन आहे. इफ्लक्स ट्रान्सपोर्टरचं काम काय आहे? ट्रान्सपोर्टर म्हणजे व्हेकल. तो काय करतो? सबस्टन्सला एका साईड करून दुसरीकडे न्यायचं काम करतो. व्हेकल, कॅरियर, ट्रान्सपोर्टर. तर इफ्लक्स ट्रान्सपोर्टरच्या नावातच आहे इफ्लक्स. म्हणजे हे काय आहे? ट्रान्सपोर्टर हे काय करतात? काही सबस्टन्स जरी ब्रेनमध्ये एंटर झाले, तर ते काय करतात? हे ट्रान्सपोर्टर त्या सबस्टन्सला परत बाहेर फेकतात. त्यामुळे नाव काय दिलेलं आहे? इफ्लक्स ट्रान्सपोर्टर. आणि हे पण ब्रेनवर प्रेझेंट आहे, आणि हा पण एक प्रोटेक्टिव्ह वे आहे ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी, इफ्लक्स ट्रान्सपोर्टर. ओके. तर कोणकोणते आहेत ते पहा. पी ग्लायकोप्रोटीन आहे, ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्टर आहे. ते ब्रेन आणि कोरॉइडल वेसल वर असतात, आणि एक्सक्लूड मेनी ड्रग्स दॅट एंटर्स इन टू द ब्रेन. म्हणजे काही ड्रग जरी ब्रेन मध्ये एंटर झाले तरी परत त्यांना बाहेर टाकण्याचं काम हे कोण करतं? इफ्लक्स ट्रान्सपोर्टर. पी ग्लायकोप्रोटीन नावाचं एक ट्रान्सपोर्टर आहे. ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट प्रोटीन जो आहे तो एक ट्रान्सपोर्टरचा प्रकार आहे. असे इफ्लक्स ट्रान्सपोर्टर आहेत. तुम्ही फक्त इफ्लक्स ट्रान्सपोर्टर जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला लक्षात राहील हे नाव. हे इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोर्टर नाही लक्षात ठेवायचे, इफ्लक्स ट्रान्सपोर्टर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे पण ब्लड ब्रेन बॅरियर स्ट्रॉंग बनवतं, इफ्लक्स ट्रान्सपोर्टर. अजून दुसरा पॉइंट आहे. हा, आता पहा, ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता हे ब्लड ब्रेन बॅरियर काय आहे? लिपोइडल इन नेचर आहे. हे तर लक्षात आलं तुमच्या? लिपोइडल इन Yes. नेचर आहे म्हणजे पॅसिव्ह डिफ्युजनने कोणते ड्रग ट्रान्सफर होतील? लिपिड सोल्युबल. लिपिड लिपिड सोल्युबल. लिपिड सोल्युबल साठी कोणत्या फॉर्म मध्ये जास्त पाहिजे ते? आयोनाइज की अनआयोनाइज? अनायनाचे अनआयोनाइज. मग पहा, हा ना. ओनली अनआयोनाइज लिपिड सोल्युबल ड्रग कॅन क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, ओके, किंवा ब्लड सीएसएफ बॅरियर बाय पॅसिव्ह डिफ्युजन. कशाने? पॅसिव्ह डिफ्युजनने जातील. फॉर एक्झाम्पल, थायोपेंटन सोडियम ऐकलंय तुम्ही? जे ब्रेन, ओके, हॅलोथेन ऐकलंय? जनरल अॅनास्थेटिक एजंट आहे. इथर येस सर, येस जन. हा, इथर पण येस सर. जनरल. हे सगळे अनास्थेटिक पॅसिव्ह डिफ्युजन एंटर होत आहे. काही एक्झाम्पल लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तुम्हाला लक्षात पाहिजे अनआयोनाइज असेल, लिपिड सोल्युबल ड्रग असेल तर ब्लड ब्रेन बॅरियर कसं क्रॉस करेल? पॅसिव्ह डिफ्युजनने. बरोबर आहे. तुम्हाला फायझोस्टिग्मिन नावाचा ड्रग माहित आहे का? ऐकलंय? निवोस्टिग्मिन. न्यूस्टिग्मिन. येस सर. मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये निवोस्टिग्मिन यूज करतात. ओके. स्नेक पॉइझनिंग मध्ये पण करतात न्यूरोमन. येस, येस, येस. स्नेक पॉइझनिंग मध्ये पण निवोस्टिग्मिन यूज. आता फायझोस्टिग्मिन कोब्रा. आणि निवोस्टिग्मिन कोब्रा बाईट मध्ये. तर फायझोस्टिग्मिन आणि निवोस्टिग्मिन जे आहे, हे दोन्ही ड्रग हे दोन्ही ड्रग एकाच ग्रुपचे आहेत. एनएस मध्ये मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ते ड्रग. ओके, अँटीकोलिनिस्टरेज ग्रुपचे आहेत. तर दोघांमध्ये फरक काय आहे? फायझोस्टिग्मिन आणि निवोस्टिग्मिन, तर एक लक्षात घ्या, हा टर्शरी कंपाऊंड आहे. केमिस्ट्री पार्टचा विचार केला, आणि हे निओस्टिग्मिन हा क्वाटर्नरी कंपाऊंड आहे. आता टर्शरी आणि क्वाटर्नरी कंपाऊंडच्या स्ट्रक्चर मध्ये मी जाणार नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, टर्शरी कंपाऊंड्स, ओके, टर्शरी कंपाऊंड्स हा लिपिड सोल्युबल असतात. मग ते ब्लड ब्रेन बॅरियर पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस होईल का? येस, करतील. आणि जे क्वाटर्नरी कंपाऊंड्स असतात हे लिपिड इनसोल्युबल असतात. मग ते ब्लड ब्रेन बॅरियर पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस करतील का? नाही करणार. थोडक्यात काय तुम्हाला सांगतोय, फायझोस्टिग्मिन हा कोणता कंपाऊंड आहे? केमिस्ट्री पार्ट आहे हा थोडा, टर्शरी कंपाऊंड आहे. आणि निओस्टिग्मिन हा काय आहे? क्वाटर्नरी कंपाऊंड आहे. बरोबर आहे. ते एक लक्षात ठेवायचं. तुम्हाला परत परत हे वर्ड येणार आहे, टर्शरी कंपाऊंड, क्वाटर्नरी कंपाऊंड. जर कंपाऊंड टर्शरी कंपाऊंड असेल तर तो लिपिड सोल्युबल असतो. क्वाटर्नरी कंपाऊंड हे काय आहे? लिपिड इनसोल्युबल आहे. मग टर्शरी कंपाऊंड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतील का क्वाटर्नरी कंपाऊंड क्रॉस करतील पॅसिव्ह डिफ्युजननी? टर्शरी करतील, कारण टर्शरी काय आहे? लिपिड सोल्युबल. मग फायझोस्टिग्मिन निवोस्टिग्मिन मध्ये कोणता ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करेल, कोणता नाही करणार? फायझोस्टिग्मिन. फायझोस्टिग्मिन म्हणून क्रॉस केल. मायस्थेनिक ग्रेव्हिस मध्ये होतं. हा, मायस्थेनिक ग्रेव्हिस मध्ये म्हणून दिलं जातं.
हा, निओस्टिग्मिन हा क्वाटर्नरी आहे, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करणार नाही. नाही. मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये आपल्याला स्केलेटल मसल रिलेटेड ऍक्शन पाहिजे, म्हणून आपण निओस्टिग्मिन मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये यूज करू शकतो. जे ऍट्रोपिन पॉइझनिंग आहे किंवा बेलाडोना पॉइझनिंग असतं किंवा त्याला धतुरा पॉइझनिंग म्हणतं, ऐकलंय तुम्ही? तो फर्स्ट आहे. येस तर सर. येस सर. हा, ऍट्रोपिन पॉइझनिंग किंवा बेलाडोना पॉइझनिंग किंवा धतुरा पॉइझनिंग साठी ड्रग ऑफ चॉईस फायझोस्टिग्मिन आहे. ते ऍट्रोपिनचा अँटीडोट म्हणून यूज करतात. आणि ऍट्रोपिनचा आपल्याला सेंट्रल आणि पेरिफेरल ह्या दोन्ही ऍक्शन रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला फायझोस्टिग्मिन यूज करावा लागतो. इथं निओस्टिग्मिन यूज करू शकत नाही, कारण तो ऍट्रोपिनचे ऍक्शन ब्रेन मधले रिव्हर्स करणार नाही, कारण ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. नाही. बरोबर आहे. फायझोस्टिग्मिन दोन्ही ठिकाणी ऍक्ट होतो, म्हणून तो उपयुक्त आहे. तर फायझोस्टिग्मिनचा यूज काय झाला कोणत्या पॉइझनिंग मध्ये? ऍट्रोपिन. बेलाडोना ऍट्रोपिन, पॉइझनिंग. बेलाडोना किंवा धतुरा सगळे एकच आहे. ऍट्रोपिन पॉइझनिंग, बेलाडोना पॉइझनिंग किंवा धतुरा पॉइझनिंग. ओके. याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस काय आहे? फायझोस्टिग्मिन आहे. हायड्रोस्टिग्मिन. बरं. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लिपिड इन्सोल्युबल ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. तर क्वाटर्नरी कंपाऊंड पण लिपिड इन्सोल्युबल असतात, ते पण क्रॉस करत नाही. एक्झाम्पल स्ट्रिप्टोमायसिन आहे, निवोस्टिग्मिन. आता हे लक्षात ठेवायचे डिफिकल्ट आहे. निवोस्टिग्मिन लावू शकतो तुमच्या, कारण फायझोस्टिग्मिन वरती आलंय, निवोस्टिग्मिन लिपिड इन्सोल्युबल मध्ये येईल. ऍट्रोपिन मिथिल नायट्रेट, ओके, हा पण लिपिड इन्सोल्युबल आहे. ओके, प्लेन ऍट्रोपिन नाही म्हणत आहे मी, ऍट्रोपिन मिथिल नायट्रेट म्हणतो. ओके. थोडक्यात काय झालंय या दोन पॉईंट मध्ये, लिपिड सोल्युबल ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात. अनआयोनाइज फॉर्म मध्ये ड्रग असेल तर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होतो, कोणत्या मेकॅनिझमनी? पॅसिव्ह डिफ्युजनने. आणि लिपिड इन्सोल्युबल ड्रग किंवा क्वाटर्नरी कंपाऊंड ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, पॅसिव्ह डिफ्युजन. बरोबर, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट, काही वॉटर सोल्युबल ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात. म्हणजे लिपिड इन्सोल्युबलचा अर्थ काय? वॉटर सोल्युबल. पण सोलेबल. त्याचं एक एक्झाम्पल मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, लिवडोपा. लिव्होडोपा. ओके, लिव्होडोपा अल्फा मिथिल डोपा ऑल्सो वॉटर सोल्युबल आहे, ते पण ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतं बाय युटिलायझिंग स्पेशल ट्रान्सपोर्ट सिस्टीम. म्हणजे हे वॉटर सोल्युबल आहे लिव्होडोपा आणि मिथिल डोपा, पण ते ब्लड ब्रेन बॅरियर स्टील क्रॉस करताय. कशा करताय ते? एक स्पेशल व्हेकल अरोमॅटिक अमिनो वापरतात, ऍसिड. ट्रान्सपोर्टर वापरतात. कोणता? एरोमेटिक अमिनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. ह्या व्हेकलचा यूज करून ते क्रॉस करतात. हे वॉटर सोल्युबल आहे, पॅसिव्ह डिफ्युजन तर क्रॉस होणार नाहीये. मग हे कशाने क्रॉस होतात? एक व्हेकलच्या थ्रू क्रॉस करतात. एक व्हेकल त्यांना ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करायला मदत करतं, आणि त्या व्हेकलचं नाव आहे एरोमेटिक अमिनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. लिओडोपा आपण कुठे यूज करतो? पार्किन्सनिझम मध्ये. आणि अल्फा मिथिल डोपा कुठे यूज करतो? पीएच. प्रेग्नन्सी. आयएसटी. येस, प्रेग्नन्सी. पीएच. हा, हा सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. काय आहे? सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. लक्षात आलं? हो. तर ठीक. आता काही दुसऱ्या टर्मिनॉलॉजी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एन्झायमॅटिक ब्लड ब्रेन बॅरियर आणि इन्फ्लामेशन मध्ये काय होतं ते मी तुमचे. एन्झायमॅटिक ब्लड ब्रेन बॅरियर हे पण प्रोटेक्टिव्ह आहे, ठीक आहे. ओके, काय अजून येतोय तर आवाज? मॅनिटॉल काय ब्लड ब्रेन बॅरियर वरती हे करतं, इफेक्ट करतं का? नाही, मॅनिटॉल ब्लड ब्रेन बॅरियर इफेक्ट नाही करत. मॅनिटॉल व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्येच राहतो, मॅनिटॉल टिश्यू मध्ये जातच नाही. मॅनिटॉलचं काय ओके. आहे की तो ऑस्मोटिक प्रेशर वाढवतो, आणि ऑस्मोटिक प्रेशर व्हेसल मधलं वाढल्यामुळं टिश्यू मधलं जे फ्लुइड अक्युमुलेट झालेलं आहे ते तो व्हेसल मध्ये ओढतो. आणि व्हेसल मध्ये आल्यानंतर मॅनिटॉल जसं किडनीतून फिल्टर होतो, तसंच ते फ्लुइड पण फिल्टर होऊन मॅनिटॉल बरोबर इलिमिनेट होतं. त्यामुळे सेरेब्रल इडिमा मध्ये आपण मॅनिटॉल यूज करतो. ओके. तुमचं म्हणजे काही मॅनिटॉल विषयी ऐकलंय का ब्लड ब्रेन बॅरियरचं? किमोच्या आधी वगैरे देतात म्हणून म्हणलो काही काही किम स्पेसिफिक किमो ब्रेन ट्युमरच्या वेळेस. हो. मे बी किमो.
मे बी त्याचा आता कसं आहे की मेन पर्पज त्याचा इडिमा कमी करणं हाच आहे. म्हणजे प्रेशर जो आहे तो कमी करणं. जर इडिमा झाला असेल टिश्यू मध्ये, फ्लुइड अक्युमुलेट असेल तर ते काढणं. तसा ऍज दुसरा यूज तर मी पाहिलेला नाहीये. ठीक आहे, मग आता किमोत काय यूज करतात ते आपल्याला सर्च करावं लागेल. किमोथेरपी देण्याआधी. ओके. कारण तो व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्येच राहतो, तो कुठं एंटर होत नाही. आणि तीच प्रॉपर्टी त्याची महत्वाची. जर तो कुठं टिश्यू मध्ये अक्युमुलेट झाला तर मग तिथं तो फ्लुइड स्वतःकडे धरून ठेवू शकतो. बरोबर आहे. आणि त्यामुळं सेरेब्रल इडिमा मध्ये आपण देतो, पण आपल्याला हिमोरेज रूल आउट करणं गरजेचं असतं. जर ऍक्टिव्ह ब्लिडिंग होत असेल ब्रेन मध्ये, वेसल इंज्युअर असेल आणि त्यात मॅनिटॉल जर दिला, तर मॅनिटॉल इंज्युअर्ड वेसलच्या तिथून ब्रेन मध्ये जाऊ शकतो ना. ओके. आणि ब्रेन मध्ये गेल्यानंतर टिश्यू मध्ये तिथं अक्युमुलेट झाल्यावर तो त्याच्या ऑस्मोटिक प्रॉपर्टी काय धरून ठेवल? फ्लुइड धरून ठेवल. फ्लुइड मग उलट ब्रेन मधल्या टिश्यू मध्ये काय वाढेल? प्रेशर वाढेल. प्रेशर. त्यामुळे ऍक्टिव्ह ब्लिडिंग असेल तर मॅनिटॉल यूज नाही केली पाहिजे. ओके. ओके, ठीक. तर एन्झायमॅटिक ब्लड ब्रेन बॅरियर काय आहे की देर आर सम एन्झाइम्स विच आर प्रेझेंट ॲट द कॅपिलरी वॉल्स, ओके, और सेल्स लाइनिंग देम. म्हणजे जे ब्रेनच्या कॅपिलरीज आहेत आपण पाहिलेल्या, त्या कॅपिलरी वॉलवर काही एन्झाइम्स आहेत किंवा सेल्स आहेत त्या, ओके, एंडोथेलियल सेल्स, त्याच्यावर काही एन्झाइम्स आहेत. आणि हे एन्झाइम्स काय करतात की ब्लड मध्ये ड्रग, कॅपिलरी ब्रेनच्या कॅपिलरी मध्ये जेव्हा ड्रग मूव्ह होत आहे, तर ह्या ब्रेन कॅपिलरीच्या वॉलवर किंवा त्यांच्या सेल ज्या आहेत ब्रेन कॅपिलरीच्या एंडोथेलियल सेल, यावर जे एन्झाईम आहे, हे एन्झाईम काय करतात? त्या ड्रगला मेटाबोलाइज करतात. आणि ड्रगला मेटाबोलाइज केल्यामुळं ड्रग तिथून टिश्यू मध्ये एंटर होत नाही, तिथंच मेटाबोलाइज होऊन जातो. तर काही एन्झाईम्स जे ब्रेनच्या कॅपिलरी वर आहेत, अशा एन्झाईमचं नाव आहे मोनो अमाइन ऑक्सिडेज एन्झाईम. त्याला माऊ एन्झाईम म्हणतात. काय म्हणतात? माऊ एन्झाईम. ओके, मोनो अमाइन ऍसिड. कॅटाकोलामाइनचं मेटाबॉलिझम करण्यासाठी ते यूज होतं. कशासाठी? कॅटाकोलामाइन. कॅटाकोलामाइन्स मध्ये काय येतात? ऍड्रेनालिन, ऍड्रेनालिन, नॉरएड्रेनालिन. नॉरएड्रेनालिन. ओके, ते कॅटाकोलामाइन्स आहेत. ओके, ऍड्रेनालिन, नॉरएड्रेनालिन, डोपामाइन. ओके, तर ते लगेच मेटाबोलाइज होऊन जाणार तिथं. ओके, त्यामुळं तुम्ही नॉरएड्रेनालिन, ऍड्रेनालिन दिल्यानंतर बाहेरून ते ब्रेन मध्ये एंटर होत नाही. बरोबर आहे. डोपामाइन एंटर होत नाही. त्यासाठीच आपल्याला लिओडोपा यूज करावं लागतं. ओके, कोलिनिस्टरेज एन्झाईम आहे, ते ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करतं. काही अदर एन्झाईम्स आहेत, ते पण ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे कॅपिलरी लाइनिंग वर असतात, आणि त्याच्यामुळे ड्रगचं मेटाबॉलिझम तिथल्या तिथंच होतं आणि ड्रग ब्रेन मध्ये एंटर होत नाही. म्हणजे एन्झायमॅटिक ब्लड ब्रेन बॅरियर हे प्रोटेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळं काही ड्रग ब्रेन मध्ये एंटर होत नाही. हे एन्झाईम जे कॅपिलरी ब्रेनच्या आहेत त्यावर प्रेझेंट आहेत, त्या एन्झाईम्समुळं हे ड्रगचं मेटाबॉलिझम होऊन ते ड्रग ब्रेन टिश्यू मध्ये एंटर होत नाही. बरोबर आहे, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. आणि त्याच्यामुळे त्याची ऍक्शन येणार नाही. बरोबर आहे, म्हणजे हे प्रोटेक्टिव्ह आहे. ओके, आता दुसरा पॉइंट आहे, इन्फ्लामेशन जेव्हा होतं मिनिंजेसचं, मिनिंजायटिस, यामध्ये काय होतं की परमेबिलिटी ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर इन्क्रीज होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इन केस ऑफ meningitis there is increased permeability of the blood brain barrier. मग जे ड्रग नॉर्मली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नव्हते, असे ड्रग ही ब्लड ब्रेन बॅरियर इझिली क्रॉस करतात जर मिनिंजायटिस झालेला असेल. लक्षात आलं हे? येस. मिनिंजायटिस किंवा इन्फ्लामेशन ऑफ द मिनिंजेस झालं तर ब्लड ब्रेन बॅरियरची परमेबिलिटी काय होते? वाढते. बरोबर आहे. मग पहा, पेनिसिलिन, क्लोरामफेनिकॉल, एम्पिसिलिन which otherwise have poor permeability through blood brain barrier exhibit increased permeability in the disease state. म्हणजे डिसीज स्टेट
मिनिंजायटिस मध्ये पेनिसिलिन, क्लोरामफेनिकॉल, अँपिसिलिनची परमेबिलिटी काय होते? वाढते. वाढते. ओके, ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं, म्हणजे तसं पाहिलं गेलं तर पेनिसिलिन, क्लोरामफेनिकॉल, अँपिसिलिन ब्लड ब्रेन बॅरियर इझिली क्रॉस करत नाही. ते जर मिनिंजस इन्फ्लामेशन झालंय तरच त्यांची परमेबिलिटी वाढते ब्लड ब्रेन बॅरियरची. अदरवाईज नॉर्मल पर्सन मध्ये हे ड्रग पुअरली एंटर इन टू द ब्रेन. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं गेलं, सिफोटॅक्झिन, सेफ्ट्राएक्झॉन हे कसले एक्झाम्पल आहे? थर्ड सिफेलोस्पोरिन. जनरेशन थर्ड सिफेलोस्पोरिन. जनरेशन. They crosses the blood-brain barrier even meninges are not inflamed. मेनिंजेस इन्फ्लेम नसेल तरी ते क्रॉस करतात. आणि मेनिंजायटिस साठी जनरली आता जे ब्लड ब्रेन फर्स्ट बॅरियर इझिली क्रॉस लाईन. करतात तेच आपण प्रेफर करतो. सेफ्ट्राएक्झॉन, सिफोटॅक्झिम आपण किंवा थर्ड जनरेशन सिफेलोस्पोरिन अलॉंग विथ अमायनो ग्लायकोसाइड आपण मेनिंजायटिस साठी वापरतो आता. ठीक आहे. तर थोडक्यात काय, इन्फ्लामेशन जर मेनिंजायटिस किंवा मेनिंजसचं इन्फ्लामेशन झालं तर ब्लड ब्रेन बॅरियरची परमेबिलिटी वाढते का कमी होते, जर असं तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर काय राहील? वाढते. वाढते. तर ठीक आहे, आपण तो पार्ट पाहिलेला आहे. आता लास्ट याचा राहिलेला थोडा पार्ट आहे, तो आपण उद्या पाहूया, कारण इथे एक्सप्लेनेशन आहे थोडं. ब्लड ब्रेन बॅरियर कुठं डिफिशियंट असतं? 5 साईट आहेत: पिट्युटरी ग्लॅन्ड, पिनियल ग्लॅन्ड, एरिया पोस्ट्रिमा जो फोर्थ वेंट्रिकलचा फ्लोअर आहे तिथं असतो तो, CTZ तिथं लोकेटेड आहे, मेडियन इमिनन्स आणि कोरॉइड प्लेक्सस कॅपिलरी. आणि त्याचं क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे ते मी उद्याच्या लेक्चरला डिस्कस करेल. ठीक आहे, समजला आजचा टॉपिक? येस सर, Yes. समजलं. ठीक आहे. Yes. ओके. आत्ता